नमस्कार. मैसेल्फ अशोक तोडबल. हे प्रेझेंटेशन तुमच्या फ्रेंड्सकडून, रिलेटिव्हकडून किंवा आमच्या टीमकडून किंवा सोशल मीडियामार्फत तुम्हाला भेटलं असेल किंवा स्क्रोल करताना तुमच्यापर्यंत आलं असेल. माझी एक रिक्वेस्ट आहे, हे प्रेझेंटेशन पाहत असताना कुठलाही कॉल, नोटिफिकेशन न घेता तुम्ही प्रॉपरली एक टायमिंग द्या, की तुम्ही फार इम्पॉर्टंट प्रोजेक्ट पाहू राहिलात. पॉसिबल असेल तर हेडफोन यूज करा, डायरी पेन ठेवा. कारण की 2010 साली मी जेव्हा प्रेझेंटेशन पाहिलं होतं मला 4 तास लागले होते आणि मला तुम्हाला 25-30 मिनिटात क्लिअर करायचे. आणि जसं जमिनीच्या आत बी लावण्यासाठी खड्डं करावं लागतं, तसं तुम्हाला हे प्रेझेंटेशन पाहण्यासाठी तुमच्या आतली रिअल तुम्हाला हा प्रेझेंटेशन समजण्यासाठी ह्या बिझनेसच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यात एक यू टर्न भेटू शकतो, 360 अँगलचा बदलाव येऊ शकतो. पण कधी? जर तुम्ही प्रेझेंटेशनचं स्टार्ट, मिडल आणि एंड हे प्रॉपरली जर तुम्ही ऐकलं तर. हे प्रेझेंटेशन पाहत असताना होऊ शकतं तुम्हाला काही क्वेश्चन्स तयार होऊ शकतात किंवा काही डाऊट्स तयार होऊ शकतात. तर हे सगळे फिल्टर बाजूला करून ठेवा. प्रेझेंटेशन एंडपर्यंत हे सगळे प्रश्न फिनिश होतील. आणि जर नाही झाले तर आमची टीम किंवा ज्यांनी तुम्हाला लिंक पाठवली त्यांच्या थ्रू तुम्हाला क्वेश्चनचे ॲन्सर भेटतील, डाऊटचे डिटेल्स तुम्ही क्लिअर करू शकता. आणि हे प्रेझेंटेशन पाहिल्यानंतर माझी गॅरंटी आहे तुमच्या आयुष्यात फार मोठा एक बदलाव झालेला तुम्हाला दिसायला लागेल. म्हणजे इमिजिएट प्रेझेंटेशन संपल्यानंतर तुम्हाला असं वाटेल, वाव, येस मी करू शकतो, येस फार सोपं आहे, मला जमू शकतं आणि मला खरंच आवडेल. तुम्हाला जो आज तुम्ही वेळ देणार आहे या प्रेझेंटेशनसाठी, त्याचा बेनिफिट तुम्हाला भेटला पाहिजे. तर चला, मी तुमचं स्वागत करतो जीवन बदलणाऱ्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटीमध्ये. तर खरंच तुम्ही अशा काही गोष्टीच्या शोधात आहात का, जे काम घरून करता येऊ शकतं, वर्क फ्रॉम होम. त्याच्यामध्ये कुठलीच गुंतवणूक नाही, पूर्ण फॅमिलीसह करू शकतात. टाईम फ्रीडम आहे, केव्हा कधी तुमच्या वेळेनुसार 1, 2, 3 तास काढून करू शकतात. तुमचं जे पण व्यवसाय चाललाय, नोकरी चालली आहे, त्याच्यासोबत त्या फावल्या वेळामध्ये एक्स्ट्रा इन्कम तुम्ही या बिझनेसच्या माध्यमातून कमवू शकताय. त्यानंतर इथून तुम्हाला परदेशी प्रवास करण्यासाठी चान्स भेटू शकतो. फॉरेन टूरला तुमची स्वप्नातली ड्रीम टूर तुम्ही अचीव करू शकतात. इथून तुमचं नाव मिळवू शकतात, तुमची एक आयडेंटिटी तयार होऊ शकते, इथे एक रिस्पेक्ट क्रिएट होऊ शकतो. आणि जर तुम्ही ह्या शोधात असताल तर आज तुमचा शोध इथं संपलाय. तर पहा, 2 कॅटेगरीमध्ये लोक असतात. एकीकडे असतात 90% लोक आणि एकीकडे असतात 10% लोक फायनान्शियल स्टेटसनुसार. तर 90%मध्ये पहा, एक इमेज दिसून तुम्हाला जिथं अपयश आहे, गरिबी आहे, सामान्य लोक आहेत आणि हेल्पलेस म्हणजे असहाय्य लोक दिसतील तुम्हाला. आणि एक 10% कॅटेगरी आहे जिथं सक्सेसफुल लोक आहेत, श्रीमंत आहेत, स्पेशल पॉवरफुल लोक आहेत. तर का असं होतं? तुम्ही चेक करा. तुम्ही प्रेझेंटेशन पाहताय तेव्हा तुम्ही स्वतःला कुठल्या कॅटेगरीमध्ये फील करताय. मी 2010ला मला 30,000 पगार होता, म्हणजे 2.25 लाखापर्यंत पॅकेज होतं, तरी पण मी 90% कॅटेगरीमध्ये होतो. त्यानंतर जर पाहिलं तर ह्या 90% कॅटेगरीमध्ये घरं ॲव्हरेज असतात. 10% कॅटेगरीमध्ये घरं बघा, लक्झरी घरं असतात. त्यानंतर जर 90% कॅटेगरीमध्ये नॉर्मल गव्हर्नमेंट स्कूल, जिथं कमी फीज असेल किंवा फीजच नसेल अशा स्कूलमध्ये मुलांना शिकवलं जातं. पण जिथं 10% कॅटेगरी जी असती, फॉरेनचे स्कूल, जिथं महागडे स्कूल, मोठ्या मोठ्या फीज असतात, असे मुलं शिकतात. त्यानंतर जर गव्हर्नमेंट 90% कॅटेगरीमध्ये लोक गव्हर्नमेंट हॉस्पिटल किंवा कमी जिथं खर्च असेल अशा ठिकाणी ट्रीटमेंट घेतात. किंवा जरी प्रॉब्लेम असेल शरीरामध्ये टाळाटाळ्या करण्याचा प्रयत्न करतात किंवा गव्हर्नमेंटकडून काही स्कीम किंवा डोनेशन मदत करून ट्रीटमेंट घेतात. पण 10% कॅटेगरीमध्ये असं वाटतं की 5 स्टार हॉटेलमध्ये आपण आहोत. असे 5 स्टार हॉस्पिटल्स, 5 स्टारचे बेड, जिथं लाखो रुपये ते दिवसाला पे करून ट्रीटमेंट घेतात. 90% कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर लोक टू व्हीलरवर 2-2, 3-3, 4-4 चालतात. आणि इकडं जर बघितलं 10% कॅटेगरीमध्ये तर गाड्या असतात, एक एक नाही, 2-2 नाही, 3-3, 4-4 गाड्या असतात, पर पर्सन गाड्या असतात. त्यानंतर 90% कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर लोक नॉर्मली जनरल क्लासमध्ये डब्यात प्रवास करतात, एस टीमध्ये किंवा नॉर्मल जे ट्रान्सपोर्ट आहे जिथं कम्फर्ट नाही आहे, लक्झरी नाही आहे. पण इकडे एकीकडे जर बघितलं तर लोक फ्लाईटने चालतात, ए सी कोचेसने चालतात. तर तुम्ही स्वतःला पहा, तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये स्वतःला कुठं पाहताय. नो मॅटर तुम्ही मुलगा आहे, मुलगी आहे, तरुण आहात, काही मॅटर नाही आहे, कुठल्या पण एजमध्ये असून द्या. पण मी जेव्हा पाहिलं होतं तेव्हा मी 90% कॅटेगरीमध्ये स्वतःला पाहिलं होतं. मग मला सांगा, माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. तुम्ही आता जे करताय, तुम्ही जे पण काम करताय, जॉब करताय, छोटा मोठा व्यवसाय करताय, व्यापार करताय, तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही आता सध्याला जे 90% कॅटेगरी आहात,
तर तुम्हाला 10% कॅटेगरीमध्ये नेण्यासाठी काही विचार डोक्यात आहेत का? किंवा तुम्हाला असं वाटतंय का की माझं कुटुंब मी 90% कॅटेगरीमध्येच राहिलो पाहिजे? तुम्हाला असं वाटतंय का 10% कॅटेगरीमध्ये आपण गेलो पाहिजेत बाबा, जिथं कॉम्प्रोमाइज लाईफ पाहिजे की फ्रीडम आणि सक्सेसफुल लाईफ पाहिजे? काय वाटतंय तुम्हाला? 5 वर्षानंतर तुम्ही स्वतः आणि कुटुंबाला कोणत्या कॅटेगरीत पाहू इच्छितात? तर मला असं वाटतं की तुम्ही 90% कॅटेगरीतून 10% कॅटेगरीमध्ये जाण्याचा विचार करत असताल. मग आता नेक्स्ट प्रश्न आहे, असा विचार करा, तुम्ही जे काम करता त्या कामाबद्दल मला आदर आहे, रिस्पेक्ट आहे, कारण की ते काम तुम्हाला जगवतंय, तुमच्या गरजा भागवतंय. पण आजपासून 5 वर्षानंतर तुम्ही जे काम करताय तेच काम करत तुम्ही 10% कॅटेगरीमध्ये जाऊ शकता का? किंवा 10% लोक जे जीवन जगतायत ते तुमच्या आईवडिलांना किंवा तुम्ही स्वतःला किंवा परिवारांना, मुलांना देऊ शकतात का? प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे. मी विचारला होता, त्यावेळी उत्तर आलं होतं, नाही पॉसिबल. मग आज लाईफ चेंजिंग बिझनेस ऑपॉर्च्युनिटी, तुमच्या कामात व्यत्यय न आणता आणि कोणताही पैसा खर्च न करता दिवसातून 1 2 3 4 तास देऊन तुम्ही तुमच्या कुटुंबाला चांगले जेवण देऊ शकतात. तर तुम्हाला अशी संधी पाहायला आवडेल का? जसं मी स्टार्टिंगला बोललो, तर मी म्हणलो होतो यस, मला आवडेल, म्हणून मी बिझनेस पाहिला. आणि मला असं वाटतंय तुम्हाला पण 90%तून 10% एक ऑर्डनरी म्हणून एक्स्ट्रा ऑर्डनरीमध्ये जाण्यासाठी हा बिझनेस फार इम्पॉर्टंट आहे. मग असा एक प्लॅटफॉर्म जिथं स्वप्न पूर्ण होतात, पैसे भेटतील, घर भेटेल, गाडी भेटेल, फॉरेन टूर, चांगलं आरोग्य, मान सन्मान, या सगळ्या गोष्टी भेटू शकतात. आणि या सगळ्यात महत्त्वाची चांगली गोष्ट काय आहे, हा बिझनेस प्लॅन पाहिल्यानंतर हा बिझनेस सुरू करायचा का नाही करायचा हा पूर्ण डिसिजन तुमच्यासोबत राहील. कुठलाच फोर्स तुम्हाला नसेल, कुठलाही रिलेटिव्ह फ्रेंड तुम्हाला फोर्स करणार नाही. त्याच्यामुळे फुल प्रॉपरली पहा, कारण की भगवंत घरी येऊन देवाऱ्यातून उठून कधीच कोणाच्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्युट नाही करत. अशीच संधी एक तर क्रिएट करावं लागते किंवा संधीला कॅच करावं लागतं. मी कॅच केली होती, माझी रिक्वेस्ट आहे तुम्ही कॅच केली पाहिजे. तर आता महत्त्वाच्या टॉपिकवर आपण चर्चा करूया. काय दिसते समोर? डेली नीड्स प्रोडक्ट अँड एक्सपेन्सेस. तर तुम्ही तुमच्या घरी जे टूथपेस्ट वापरताय, साबण, शॅम्पू, केसाचं तेल, फेस वॉश किंवा बॉडी वॉश किंवा पावडर, परफ्यूम, चहा, मीठ किंवा खाण्याचे तेल, त्यानंतर डिटर्जंट, फेअरनेस क्रीम, मिरची पावडर, हळदी पावडर, मसाले, फ्लोअर क्लीनर, टॉयलेट क्लीनर, डिश क्लीनर, वॉशिंग पावडर, अगरबत्ती, काही मेडिकलचे प्रोडक्ट्स तुम्ही जर वापरत असताल, वापरताय ना, तर हे जे प्रोडक्ट्स तुम्ही वापरताय, ज्या पण दुकानातून तुम्ही वापरताय, तर ॲव्हरेज विचार केला तर गरीब मिडल क्लास लोकांचा खर्च बघितला तर ह्या इसेन्शियल गोष्टीवर, अत्यावश्यक गोष्टीवर 2 ते 10,000 रुपये खर्च करतात. मी पण करत होतो, तुम्ही पण करताय. तुमच्या घरी पण हे प्रोडक्ट्स वापरले जातात, वेगळ्या वेगळ्या ब्रँडचे वापरले जातात. आणि 2 ते 10,000 रुपये खर्च होतो. ॲव्हरेज 3,000चा खर्च जर विचार केला, तर मी विचार केला होता 3,000 रुपये महिन्याचा खर्च, असं 12 वर्षात 36,000 खर्च होतात. आणि 30 वर्षात जवळपास 10,80,000 रुपये खर्च होतात. म्हणजे इथून मागं पण हे प्रोडक्ट वापरत होते, आज पण वापरतात आणि भविष्यात पण याची मागणी असणार आहे. तर 30 वर्षात जवळपास 10-11 लाख रुपये खर्च झाले. तर मग मला सांगा, हा खर्च आहे. ह्या खर्चाच्या माध्यमातून तुम्ही जो खर्च आज केलेला आहे, करत आहात आणि इथून पुढील लाईफ लॉंग तुम्ही हा खर्च करणार आहात. तर मला तुम्हाला एक विचारायचं आहे, ह्या खर्चातून, ह्या तुमच्या स्वतःच्या खर्चातून तुम्ही 90%च्या कॅटेगरीतून 10% कॅटेगरीमध्ये जाऊ शकतात. तुम्ही इथं अर्नर बनवू शकतात. तुम्ही एक स्वतःचा बिझनेस उभा करू शकतात. मग कंझ्युमर का राहायचं? कष्ट कर आणि कष्ट कर, कष्ट कर, कष्ट मर. तर कष्ट कर आणि कष्ट मर. तर मला आवडलं होतं, की मी माझ्या रेग्युलर जे खर्च करतोय, जे प्रोडक्ट वापरतोय, त्याच्यातून मला माझे स्वप्न पूर्ण करता येतील. 10% कॅटेगरीमध्ये येता येईल. आणि मला ही गोष्ट फार आवडली. तर मला वाटतं तुम्हाला पण आवडेल. त्याच्यामुळं प्रॉपरली फोकस ठेवून हे पाहून घ्या. तर ट्रॅडिशनल मार्केट चालतं कसं? एक कंपनी असते प्रोडक्ट बनवणारी, एक स्टॉकीज असतो, डिस्ट्रीब्युटर असतो, हा डीलर्स, नंतर होलसेलर, नंतर रिटेलर, आणि एक मध्ये चेन असते ॲडव्हर्टाईज करणारी. मग मला सांगा, फॉर एक्झाम्पल तुम्ही एक बिस्लरी घेतली, तर ते कुठून घेतात? दुकानदाराकडून, तो होलसेलर, नंतर डीलर, नंतर डिस्ट्रीब्युटर, नंतर स्टॉकीज, मॅन्युफॅक्चर. 20 रुपयाची बॉटल हार्डली 4-5 रुपयाला बनलेली असती, पण ती तुमच्यापर्यंत येईपर्यंत तिची किंमत किती रुपये होती? 20 रुपये. म्हणजे जवळपास वस्तू बनते कितीला? 30-35-40 टक्क्याला. आणि तुम्हाला घ्यावा किती लागते? आपल्याला घ्यावा कितीला लागते ती? 100 टक्क्याला. म्हणजे 30 रुपयाची बनलेली वस्तू 100 रुपयाला, 300ची बनलेली वस्तू 1000ला, किंवा होऊ शकतं 400ची बनलेली वस्तू 1000ला. आणि हे फक्त बिस्लरीसाठी नाही,
तुम्हाला जे मी पाठीमागं दाखवलं ना, तुमचे डेली नीड साबण, तेल, टूथपेस्ट, घरातले जे पण तुम्ही इसेन्शियल गोष्टी वापरतात, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अशाच येतात. मग जर तुमचं सामान हजाराचं असेल आणि ते खरंच बनलं जात असेल 350-400 रुपयाला, तर मला सांगा, 350ची वस्तू, 300ची वस्तू जर तुम्ही हजारला घेतात, तर हा पैसा जातो कुठं? ह्या मधल्या चेनमध्ये वाटला जातो. आणि त्यानंतर ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातून पण लोक वेगळ्या वेगळ्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाईज करतात. तर जे मी तुम्हाला आज प्रेझेंटेशन देणार आहे, जो ऑपॉर्च्युनिटी समजवणार आहे, ती आहे डायरेक्ट सेलिंग बिझनेस मॉडेलची. तर इथं काय केलं जातं? कंपनी मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट बनवती, 30-35-40% मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट असते, आणि इथं सगळ्या लोकांना बायपास केलं जातं, ॲडव्हर्टाईजवाल्याला पण बायपास केला जातं, आणि डायरेक्ट प्रोडक्ट कंझ्युमरपर्यंत नेला जातं. तर ही गोष्ट मला फार आवडली होती. कारण की ह्या मॉड्यूलमध्ये बघा, मॅन्युफॅक्चरर मोठा होतोय आणि मधली चेन मोठी होती. पण हे मोठे कुणामुळे होतात? कस्टमरमुळं. मग डायरेक्ट सेलिंग मॉड्यूलमध्ये जर मी कनेक्ट झालो, मी प्रोडक्ट घ्यायला लागलो, तर ह्या मधल्या चेनमधले जे लोक अर्निंग करतात, ते अर्निंग करायला चान्स तुम्हाला भेटू शकतो. आणि मला हा मुद्दा फार आवडला होता. तर मला वाटतं तुम्हाला क्लिअर झाला असेल. जे तुम्ही आतापर्यंत खर्च केले होते, जे मागल्या स्लाइडवर आपण बघितलं, 10,80,000, त्याच्यातले 60% अमाऊंट ह्या मधल्या चेनमध्ये वाटल्या ती. फक्त एका व्यक्तीबद्दल बोलतोय. आज आज बघा, सगळे लोक शॉपिंग करतात, कारण की तो जन्मसिद्ध अधिकार आहे. आपण खरेदी केल्याशिवाय थांबू शकत नाही, जगू शकत नाही. मग त्या खर्चाच्या माध्यमातून पैसे तर शिल्लक राहत नाहीये, पण त्या खर्चाच्या माध्यमातून जर आपल्याला श्रीमंत बनता आलं, आपल्या मुलांना, आपल्या परिवाराला चांगली लाईफ देता आली, तर काय प्रॉब्लेम आहे? ही गोष्ट मला फार आवडली होती. तर मला असं वाटतंय तुमच्या डोक्यात गेला असेल विषय. तर मग डायरेक्ट सेलिंगचे दोन मोठे फायदे आहेत. बिग ॲडव्हान्टेज ऑफ डायरेक्ट सेलिंग. याच्यामध्ये तुम्ही प्रोडक्ट यूज केले, तर तुम्हाला 60% डिस्काउंट भेटतो. म्हणजे 100ची वस्तू जवळपास तुम्हाला 40-45 रुपयाला भेटेल. हजाराची वस्तू तुम्हाला जवळपास 400-500 रुपये भेटेल. आणि 10,000चं सामान तुम्हाला इथं 4-5 हजार रुपयेपर्यंत भेटू शकतं. म्हणजे पहिला फायदा, प्रोडक्ट जर वापरले तर 60% डिस्काउंट होतो. का? कंपनी मधल्या चेनला बायपास करते आणि मटेरियल तुमच्यापर्यंत आणते. त्यानंतर दुसरा फायदा, इथं प्रोडक्ट प्रमोट करता येतात. आणि जर प्रोडक्ट प्रमोट केलं, तर तुम्हाला 90%च्या कॅटेगरीतून 10% कॅटेगरीमध्ये शिफ्ट होता येईल. आणि मला या दोन्ही गोष्टी आवडल्या. डिस्काउंट पण आवडलं, आणि प्रमोशनमुळं लाईफस्टाईल भेटू शकते हे पण आवडलं. मग ह्या प्रमोशनमुळं इथले प्रोडक्ट यूज केल्यामुळं, इथले प्रोडक्ट प्रमोट केल्यामुळं तुम्हाला फॉरेनला जायला चान्स, तुम्हाला विमानात बसण्यासाठी चान्स, तुम्हाला तुमचे डोमेस्टिक इंटरनॅशनल टूर करू शकतात, स्वतःची कार घेऊ शकतात. कारण इथं कार बोनस भेटतो, ट्रॅव्हल बोनस भेटतो. तुम्ही स्वतःच्या लक्झरी कार वापरू शकतात. असे इथं शेकडो, हजारो लोक आहेत जे ट्रॅव्हल केलं, ज्यांनी कार घेतले. इथं घर घ्यायला पण तुम्हाला हाऊस बोनस भेटतो. तुमचं स्वप्नातलं घर घेऊ शकतात. जिथं 15-15, 20-20 वर्ष लागतात EMI भरायला, घर लोन क्लिअर व्हायला, इथं तुम्ही 4-5 वर्षात तुमचं स्वतःचं हक्काचं घर, नील घर करू शकता. तर मला असं वाटतंय, ह्या तर सगळ्यांच्या गरजेच्या आहेत. तरुण मुलं, महिला, कुणाला पण असू द्या, त्यांना विचारा स्वप्न काय आहेत. फॉरेन टूर जायचे, गाडी घ्यायची, घर घ्यायचे, पैसा कमवायचे. आणि इथले प्रोडक्ट वापरल्यामुळं, इथले प्रोडक्ट प्रमोट केल्यामुळं ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला भेटू शकतात, मला भेटू राहिल्या. तर चला, मी माझ्याबद्दल सांगतो. आज तुम्ही प्रेझेंटेशन माहीत नाही काय शिक्षण आहे, काय सिच्युएशन आहे, काय परिस्थिती आहे, कुठली कर्ज आहे तुमच्यावर, लाईफमध्ये संकट आहेत, अडचणी आहेत, जॉब भेटत नाही, पगार वाढ होत नाही, किंवा काही डिसिजन चुकलेत, लोन झालाय, लॉस आहे, सपोर्ट नाही कोणाचा, काहीतरी मिळवायचंय, अशी तुमची सिच्युएशन असू शकते. किंवा तुमच्या घरी 1,00,000-2,00,000 पगार चालू पण असेल, 5-6 लाख रुपये तुम्ही अर्निंग करत असतात, तरी पण हा बिझनेस तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मी 2010 साली मला 3,000 पगार भेटला होता. कारण की मी लोअर मिडल क्लास परिवारात जन्म घेतला होता. जिथं जन्म झाला होता तेव्हा माझं छपराचं घर होतं. फार नॉर्मल लाईफमधून मी बिलॉंग करत होतो. आणि 15 वर्ष शिकल्यानंतर मला पहिला पगार 3,000 भेटला. त्यानंतर हळू-हळू 5-6 वर्ष काम केल्यानंतर 30,000 पगार झाला. आणि जे मॉड्यूल डायरेक्ट सेलिंग बिझनेस तुम्ही जो ऐकतायत ना, मुलगा, मुलगी, तरुण असताना तुम्ही, मला वयाच्या 21व्या वर्षी हा बिझनेस माहीत झाला होता. म्हणून जर तुम्ही तरुण असताल, मिडल एजमध्ये असताल, तर तुमच्यासाठी हा फार इम्पॉर्टंट बिझनेस आहे. जर तुम्ही इथं 19-20चे आहात, 25चे आहात, 30चे आहात, 35-40मध्ये आहात, आणि त्याच्या पुढे जरी असताल तरी ग्रेट. त्यानंतर ह्या बिझनेसची, ह्या प्रोडक्ट्सला वापरण्याची आणि सिस्टमला प्रमोट करायला मी सुरुवात केली होती जॉब करता करता. म्हणजे मला 4-4 लाखाचं पॅकेज असताना सुद्धा मी हा प्रोडक्ट आणि प्रमोट करायला सुरुवात केली. आणि आज जर पाहिलं तर 2010 पासून
मी ॲज अ करिअर म्हणून फुल टाईम हा बिझनेस बिल्ड करतोय. पार्ट टाईम नाही, एक्स्ट्रा इन्कमसाठी नाही, फुल टाईम हाच माझा मेन सोर्स आहे. बाकी माझे रिसोर्स आहेत, पण याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. तर विचार करा की किती जबरदस्त बिझनेस असेल. सो चला, मी सुरुवात झाली होती माझी, असा फोटो होता. त्यानंतर बिगिनिंग लेवलला बघा, डायरेक्ट सेलिंगमधले माझे असे फोटो आहेत. असे होतो, मी तुमच्यासारखंच होतो. मी पण गरिबी, मी संघर्ष, मिडल क्लास, लोअर क्लास लाईफ बघितली. मी पण महिन्याला वाट पाहत होतो पगाराची. आज जर बघितलं तर चॅलेंजेस भरपूर आहेत. पण जेव्हा मी सुरुवात केली होती 2010 साली, तेव्हा टेक्नॉलॉजी पण एवढी अपडेट नव्हती. आज सिच्युएशन होती पहा. असे माझे फोटो होते. त्या फोटोवरून तुमच्या लक्षात येत असेल. त्यानंतर मग प्रोडक्ट आणि सिस्टमला प्रमोशन केल्यामुळे काय बदलाव झाला, त्या फोटोमध्ये आणि या फोटोमध्ये तुम्हाला बदलाव दिसत असेल. त्यानंतर बघा, हे बिफोर आफ्टरचे फोटो आहेत. तर पहिला फोटो ताजमहल जो आपला मुंबई गेटवे ऑफ इंडियापासला फोटो आहे, आणि कुठला हेलिकॉप्टरमधला फोटो आहे. इथला फोटो बघा, दुसरा फोटो. त्यानंतर माझा ब्राऊन ब्लेझरचा फोटो. इथं चष्मा आहे, माझे हेअरफॉल झाले होते. इथं आफ्टरमध्ये बघा पूर्ण हेअर दिसत आहेत. इकडं जर बघितलं तर बघा असा, आणि इकडं पुन्हा फिटनेसचा फोटो. म्हणजे आयुष्यामध्ये जर तुमच्याकडे एक गोल असेल, एक टार्गेट असेल, आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही जर पैसा कमवला, तर लाईफमध्ये तुम्ही एक्सटर्नली पण गुड, स्वतःच्या बॉडीवरती पण काम करू शकतात, परिवाराच्याला पण कॉन्ट्रीब्यूट करू शकतात. म्हणजे फिजिकली पण तुम्ही फिट होऊ शकतात, फायनान्शियली फिट होऊ शकतात, तुमच्याकडे टाईम फ्रीडम भेटू शकतं, एक आयडेंटिटी तयार होऊ शकते. त्यानंतर असे फोटो होते जे सुरुवातीला, हे 7-8-10-12 वर्षापूर्वीचे फोटो मी तुम्हाला दाखवू राहिलोय. त्यानंतर आता लेटेस्ट काहीचे फोटो असतील, हे ऑलमोस्ट लेटेस्ट 2-3-4 वर्षापूर्वीचे फोटो आहेत. तर ही लाईफ्स, याच्यामुळं जे मी प्रोडक्ट्स इथले वापरायला लागलो आणि प्रोडक्ट प्रमोट करायला लागलो. त्यानंतर जर बघितलं, ते माझे काही फॅमिली टूर्स, म्हणजे प्रत्येकाला वाटतं आपण पण फिरावं, आपल्या परिवाराला घेऊन फिरावं. तर असे वेगवेगळे माझ्या फॅमिलीतले फोटो आहेत. त्यानंतर जर बघितलं तर हे जे टूर्स तुम्ही पण अचीव करू शकतात. आज माझ्यासोबत शेकडो हजारो लोक आहेत ज्यांनी टूर अचीव केले, त्यांच्या परिवारांनी पण लाईफस्टाईल अचीव केली. बघा किती सुंदर फोटो वाटतोय. याचं कारण आहे हा बिझनेस, जे तुम्हाला आज मी सांगणार आहे. त्यानंतर हे वेगवेगळ्या ठिकाणचे फोटोज आहेत बघा. ही लक्झरी तुम्हाला भेटू शकते, तुमच्या परिवाराला भेटू शकते, हजबंड वाईफला भेटू शकते, मुलांना ही लाईफस्टाईल देऊ शकतात. ही लक्झरी मला भेटली, ही लक्झरी मी एन्जॉय करतोय. पण जेव्हा मला बिझनेस समजला, त्या दिवशी माझ्या डोक्यात नव्हतं गेलं, मला समज नव्हतं. मला बिझनेस कसा होईल, नाही होईल, सोपं आहे, अवघड आहे, काहीच माहीत नव्हतं. पण हे सगळं पॉसिबल झालं कधी, जेव्हा मी याला समजून घेतलं आणि पाऊल टाकायला सुरुवात केली, तेव्हा या लाईफस्टाईलमध्ये बदल झाला. बघा हे सगळे फोटो वेगवेगळ्या ठिकाणचे, वेगवेगळ्या, हे फ्लाईटमधला फोटो आहे बघा. हे बघा, इथं बघा, इथं मोठ्या गाड्यात तुम्हाला फोटो दिसते, तिथे हेलिकॉप्टर दिसते, मोठी लिमोजिन कार दिसते, इथं फरारी कार दिसते, ती हेलिकॉप्टरचा फोटो आहे. म्हणजे हे जो लुक मी दाखवण्याचा प्रयत्न करतो, हे सगळे ब्रँड टूल्स वापरतोय. ते गाडीचा कलर सोडला तर अशा 2-2 मर्सिडीज ब्रँडेड, मला वाटते 12-15 लाखाचे ते ॲपलचे टूल्स आहेत माझ्याकडे. इव्हन BMची बाईक आहे. तर हा फोटो पहा. हे का सगळं झालं? माझ्यासमोर बिझनेस आला, मी याला समजून घेतलं, आणि या बिझनेसला ॲज अ करिअर म्हणून सुरू केलं, आणि फार कमी वयात सुरू केलं होतं. आणि म्हणून आज जर बघितलं तर ह्या 5 गाड्या नाही, टोटल अशा 8 गाड्या आहेत माझ्या फॅमिलीमध्ये. आणि सगळं ह्या बिझनेसला मी काय केलं, ह्या प्रोडक्टला आणि या सिस्टमला मी प्रमोट केलं. तर एक शॉर्ट व्हिडिओ पाहूया आपण. एक छोटे से गांव में जन्मा एक आम लड़का, जिसने सालों तक मुश्किल संघर्ष देखा, नौकरी की, फेल हुआ, बार बार गिरा, लेकिन कभी हारा नहीं। उसने सपना देखा था एक ऐसी जिंदगी का जहां वो सिर्फ खुद को नहीं, हजारों लोगों को सफल बना सके। आज वो जाना जाता है डॉक्टर अशोक तोडमल के नाम से, सफल बिजनेसमैन और पावरफुल लाइफ कोच। उनका मंत्र बहुत साफ है, हजारों लोगों को लाइफ और बिजनेस में जीत दिलाना। पिछले 15 साल से ज्यादा समय से अशोक तोडमल सर पूरे भारत में लोगों की कहानी बदल रही हैं। 5 लाख से ज्यादा लोगों को ट्रेनिंग दी है, 500 से ज्यादा हाई एनर्जी सेमिनार और वर्कशॉप किए हैं। वे ESESI की फाउंडर हैं। यहाँ प्रैक्टिकल नॉलेज के साथ स्पिरिचुअल पावर भी सिखाते हैं, ताकि लोग अंदर से मजबूत बने और सपने पूरे करें। और देखिए उनकी टीम ने क्या कमाल कर दिखाया है। 3,500 से ज्यादा लोग 1 लाख से 11 करोड़ रुपए तक कमा चुके हैं। 900 से ज्यादा लोगों ने नई कार हासिल की, कई तो मर्सिडीज बेंज के ओनर बन गए। 7,500 प्लस लोग यादगार टूर पर घूम चुके हैं। 300 से ज्यादा परिवार अब अपने सपनों का घर बना चुके हैं। ये सब कुछ 15 से ज्यादा राज्यों में फैला हुआ है। अशोक तोडमल सर का मिशन एक ही है,
हेल्थ, वेल्थ, हैप्पीनेस। अगर तुम भी जिंदगी में कुछ बड़ा करना चाहती हो, अगर तुम भी संघर्ष से ऊपर उठकर सफलता और खुशहाली चाहती हो, तो अब वक्त आ गया है। अशोक तोडमल सर के साथ जुड़ो, क्योंकि वे सिर्फ प्रेरणा नहीं देती, वे हकीकत बदल देती हैं। फ्रॉम स्ट्रगल टू सक्सेस, ये उनके लिए सिर्फ शब्द नहीं, ये हजारों लोगों की असली कहानी है। तर मित्रांनो, हे सगळं जे माझ्या लाईफमध्ये आज हे सगळं जे मी तुम्हाला दाखवलंय किंवा ज्या बिझनेसबद्दल मी तुम्हाला आज चर्चा करणार आहे, त्या कंपनीचं नाव आहे सनेज. महाराष्ट्राची नंबर 1 इंडियाची फास्टेस्ट ग्रोईंग कंपनी आहे. ज्या कंपनीच्या माध्यमातून मी अचिव्हमेंट कमवली आणि भारतभर लोक अचिव्हमेंट करू राहिलेत. ही कंपनी 2016ला सुरू झाली, आज 11व्या वर्षात आहे. या कंपनीचे फाउंडर अँड डायरेक्टर मिस्टर छगनजी राठोड व्हेरी गुड, कमिटेड आणि 25 वर्षापेक्षा जास्त अनुभवी व्यक्ती आहेत. आज जर बघितलं तर पुण्यामध्ये कंपनीचं हेड ऑफिस आहे. 150 प्लस आउटलेट आणि ब्रँच ऑफिसेस आहेत. इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचं 4 आयुर्वेदिक हॉस्पिटल्स आहेत. डॉक्टरची टीम आहे. त्यानंतर लाखो लोक प्रोडक्ट वापरतायत आणि प्रोडक्टला प्रमोट करतायत. सगळे गव्हर्नमेंटचे रूल रेग्युलेशन कंपनी फॉलो करते आणि प्राऊड आहे की इंडियन कंपनी 16 प्लस कंपनीकडे लिगल सर्टिफिकेट आहेत. हे वेगवेगळे सर्टिफिकेट्स आहेत. का तर ही कंपनी लिगल आहे, जुनून आहे, म्हणून हे सर्टिफिकेट भेटतात. तर मग कुठलाही बिझनेस आला तर प्रोडक्ट बनवणं किंवा प्रोडक्ट शेअर करणं, प्रोडक्ट सेल करणं. तर आज आपली कंपनी प्रोडक्ट जी बास्केट आहे ते 250 प्रोडक्टची बास्केट आहे मल्टिपल कॅटेगरीमध्ये. याच्यामध्ये जर बघितलं तर हेल्थ केअर, आयुर्वेदिक मेडिसिन, डिटॉक्स, इम्युनिटी बूस्ट, फिटनेस, जॉईंट बोन्स हेल्थ, वुमन हेल्थ, चाइल्ड हेल्थ, पर्सनल केअर, ब्युटी केअर, कलर कॉस्मेटिक, मेन्स ग्रोईंग, होम केअर, फूड प्रोडक्ट, हेल्दी वॉटर आयोनायझर, गार्मेंट्स, ॲग्रिकल्चर, व्हेटरनरी अशी मल्टिपल बास्केटवर आम्ही काम करतो. आमचं मिशन आहे हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस. ह्या 3 टॉपिकमध्ये तुम्हाला काय वाटतं? तर ह्या 3 टॉपिकमध्ये असं वाटतं की हेल्थ इज वेल्थ. आपण या तिन्ही टॉपिकवर बोलणार आहे, पण सुरुवातीला आपण हेल्थवर बोलू. तर हेल्थचे 4 पिलर असतात. एक्सरसाइज करणं, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं, चांगली झोप घेणं आणि न्यूट्रिशन पाहिजे. तर आज बघितलं तर लोक एक्सरसाइज करत नाहीयेत. ताणतणाव फार आहे, मानसिक ताणतणाव. याच्यामुळं पण शरीरावर वेगवेगळे ब्लॉकेजेस तयार होतात, आजार तयार होऊ राहिलेत, झोप प्रॉपरली नाहीये आणि खाण्यापिण्यामध्ये जवळपास 70% न्यूट्रिशनचा रोल आहे. आणि आज तुम्हाला माहिती आहे खाण्यापिण्याची अवस्था बघा. हवा दूषित, पाणी दूषित, खाण्यापिण्याचे प्रॉब्लेम, वेगवेगळ्या सवयी लागल्या, टेक्नॉलॉजी आली आहे, लोक आळशी झालेत. त्याच्यामुळे 120 वर्षाचं लाईफ प्लॅन. तर आज बघितलं तर 60, 70, 80मध्ये लोक आणि आज 15-20 वर्षापासून लोकांना आजार सुरू झाले आणि वेगळे वेगळे आजार आहेत. आणि आज जर बघितलं तर 50 कोटीहून अधिक लोक आहेत जे लोक वेगळ्या वेगळ्या आजाराने ग्रस्त आहेत आणि ते पण लाईफस्टाईलमुळे, खाण्यापिणे, झोपणं ह्या सवयीमुळं लोकांना आजार झालेत. म्हणजे लाईफस्टाईल डिसीज आहेत. हे कुठले असे एकमेकाला संसर्गजन्य रोग नाही आहेत. आज 25 कोटी लोक आहेत ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे जगातल्या आकडेवारीमध्ये 60% भारतात आकडा येतो आणि हा वाढत जाणार आहे. 25 कोटी लोक आहेत ज्यांचं वजन लठ्ठ आहे, ओव्हरवेटेड आहेत आणि वाढत चालली. 18 कोटी लोक आहेत जे बीपीच्या गोळ्या खातात कंटिन्यू. ब्लॉक रक्त त्यांचं घट्ट झालंय आणि रक्त घट्ट होणं म्हणजे कुठला पण ऑर्गन डॅमेज होणं. डायबिटीसचे रुग्ण 42 कोटी लोक आहेत. 2030 पर्यंत 73 कोटी. हे प्री डायबेटिक म्हणजे डायबिटीस झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे ब्रेन, डोळे, किडनी, लंग्स, हार्ट सगळीकडे प्रॉब्लेम चालू होऊ शकतात. कारण की शुगर रक्तात ट्रॅव्हल करते, बॉडी ऑब्सॉर्ब करत नाही, इन्सुलिन क्रिएट करत नाही. मग याच्यामुळे डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर, पचनाचे प्रॉब्लेम, नर्वस सिस्टम, हार्टचे प्रॉब्लेम, जॉईंट बोन हेल्थ, डोळ्याचे प्रॉब्लेम, त्यानंतर बॉडी डोकं दुखणं, मायग्रेनचे प्रॉब्लेम, कधी कधी मेमरीचे प्रॉब्लेम, हेअर लॉस होणं, स्किनचे प्रॉब्लेम हे वाढत चालले. तर मग आज शरीर कसं बनतं? स्त्री आणि पुरुषा थ्रू एक पेशी तयार होती, टिश्यू, ऑर्गन आणि मग शरीर तयार होतं. जर हेल्दी फूड असेल तर हेल्दी पेशी तयार होईल आणि हेल्दी शरीर असेल. पण आज जर बघितलं तर अनहेल्दी फूडमुळं अनहेल्दी पेशी, अनहेल्दी सेल्स तयार होतात आणि बॉडी खराब होऊ राहिली. जसं एखादी बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये भरपूर असतं, माती असती, वाळू असती, लोखंड असतं, वेगवेगळ्या मटेरियलपासून ती बिल्डिंग बनलेली असती. म्हणजे जर वाळू, सिमेंट, लोखंड जर कमजोर असेल तर बिल्डिंग कधी पण पडू शकते. तसंच आपल्या खाण्यापिण्याला जर काही गोष्टी ज्या पाहिजेत, जसं की वॉटर असेल म्हणजे पाणी असेल, कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, विटामिन, मिनरल्स, फायबर हे सगळं पाहिजे असतं. पण हे जातंय का? तुम्हीच सांगा मला. पिझ्झामध्ये कुठलं विटामिन आहे? बर्गरमध्ये कुठलं विटामिन आहे? चाऊमिनमध्ये कुठलं तुम्हाला प्रोटीन, मिनरल भेटू राहिलेत? समोशामध्ये, ढोकळ्यामध्ये, मिसळपावमध्ये जर बघितलं, आजकाल जर बघितलं तर 70-80% जे आपण खातो, लंच ब्रेकफास्ट करतो, त्याच्यामधून शरीराला काहीच भेटत नाही. आणि जर फॅक्टरींच्या एम्प्लॉयला पगार राईट टायमिंगला नाही भेटला तर बंड पुकारतात आणि मग वेगवेगळे आजार तयार होतात.
आणि आपल्या केसापासून तर पार नखापर्यंत खालच्या पायाच्या बोटाच्या वेगळे वेगळे अवयव आहेत आणि वेगळ्या वेगळ्या अवयवाला वेगळं वेगळं न्यूट्रिशन लागतं, वेगळं वेगळं विटॅमिन लागतं, प्रोटीन लागतं, फायबर लागतं. हे शरीराला भेटत नाहीये. आज जर बघितलं तर आपल्या शरीराला 10 ते 20% पोषण भेटते. 80 ते 90% पोषण पाहिजे ते भेटत नाहीये, म्हणून शरीर कमजोर झाले. आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे फूड सप्लिमेंट. फूड सप्लिमेंट हे भाज्या, फळे आणि वनस्पतीच्या अर्कापासून बनवले जातात. तर आज एक जबरदस्त बिझनेस ऑपॉर्च्युनिटीबद्दल आपण बोलतोय. तर मला सांगा, हेल्थ 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 140 कोटी लोकसंख्यापैकी आज जर 50-60 कोटी लोक फार आजारात आहेत, हॉस्पिटल वाढू राहिलेत, मेडिकल वाढू राहिलेत. तर आज जर बघितलं हेल्थवर जर आपण समजून घेतलं तर फार महत्त्वाचा रोल आहे. तर आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीतले प्रोडक्ट आहेत. आपण पहिले हेल्थवरती बोलू राहिलो. हे आमचं बघा, एक 15 बेरी आणि 45 बेरीचं प्रोडक्ट्स आहे. एवढे इन्ग्रेडियंट एकत्र मिक्स असणारं आमचं ब्रँड अँबॅसेडर प्रोडक्ट्स आहे. आणि हे प्रोडक्ट्सचे मल्टिपल फायदे होतात. तुमच्या पेशीवरच काम करतं. हाय अँटीऑक्सिडंट आहे, कोलेस्ट्रॉल बॅलन्स करतं, डोळ्याचे हेल्थ आसन, डायजेशनचे आसन, ब्लड प्रेशर आसन, स्किन आसन, ट्रेस आसन, इम्युनिटी आसन, त्यानंतर तुमचे लिव्हरचं फंक्शन आसन, त्यानंतर बोन हेल्थ आसन, तुम्हाला आजारापासून प्रोटेक्ट करणं, ओव्हरऑल हेल्थसाठी. सकाळी जर तुम्ही हे एक 25-30 ml 100-150 वारम वॉटरमध्ये जर घेतलं तर ट्रिमेंडस बेनिफिट होऊ शकतात. आणि आमच्याकडे शेकडो, हजारो नाही तर लाखो रिझल्ट्स आहेत त्या प्रोडक्टचे. मी स्वतः मागच्या 6 वर्षातून हे प्रोडक्ट वापरतोय. त्यानंतर आमच्याकडे प्रोटीन आहे, जे मँगो आणि चॉकलेट फ्लेवरचं. याचे इन्ग्रेडियंट बघा, आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट, आणि याच्यामध्ये कुठलीही शुगर ॲडेड नाही आहे, जे तुमच्या बॉडीची रिक्वायरमेंट फुलफिल करू शकतं. हे महिलांच्या आरोग्यासाठी सुंदर प्रोडक्ट आहे. प्रत्येक महिलाला याची गरज आहे. त्यानंतर आमचे मुलं, घरात जर तुमचे मुलं असतील तर मुलांना देण्यासाठी आमच्याकडे पीडियास होतो, चॉकलेट फ्लेवरमध्ये, आणि त्याचे ते आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट आहेत. तुमच्या मुलांसाठी फार सुंदर प्रोडक्ट आहे. हे नस्य ऑइल आहे. होऊ शकतं एक 150-200 प्रोडक्ट असेल. त्याच्यात ऑलमोस्ट 12 इन्ग्रेडियंट आहेत. 3 ड्रॉप इकडं, 3 ड्रॉप इकडं टाकले तर इथून वरचे जे प्रॉब्लेम डोक्याचे, कुठले मानेचे किंवा ट्रेस रिलीफ होणं, त्यानंतर काही इश्यू असतील तुम्हाला, इथून वरले, तर ते सगळे सॉर्ट आउट होऊ शकतात ह्या प्रोडक्टच्या माध्यमातून. असे आम्ही रिझल्ट्स पाहिलेत. कारण की मी जेव्हा पहिल्यांदा जर तुम्ही ड्रॉप टाकला, तुम्हाला असं वाटन 5 ते 7 मिनिटात, आणि त्या रात्री अशी सुंदर झोप येईल. तुम्हाला वाटन वाव, सुंदर, म्हणजे फारच सुंदर फिलिंग झाले. त्यानंतर इम्युनिटी बुस्टिंगसाठी आमच्याकडे काही कॉम्बिनेशन आहेत. आम्ही सप्लिमेंट्स आणि डॉक्टर रिकमेंडेड आयुर्वेदिक मेडिसिन रिकमेंड करतो जर काही हेल्थ रिलेटेड इश्यू असेल तर. हार्टचं केअर करण्यासाठी, वेट मॅनेज करण्यासाठी सप्लिमेंट मेडिसिन्स आहेत. डायबिटीस, शुगर मेंटेन करण्यासाठी प्रोडक्ट्स आहेत. जॉईंट आणि बोन हेल्थ, म्हणजे बघा, जॉईंटमधलं जर किंवा त्याच्या आतमधली जी गादी तुटली तर पेन व्हायला लागतो, आणि आज सरास हा प्रॉब्लेम चालू आहे. तर हे कव्हर करण्यासाठी काही कॅप्सूल, काही टॅबलेट आणि काही लिक्विड्सचं कॉम्बिनेशन आहे. त्यानंतर बॉडीत आतलंही घाण आहे, ती बॉडीतली घाण साफ करण्यासाठी आमच्याकडे डिटॉक्स कॉम्बिनेशन आहे. महिलांच्या आरोग्यासाठी आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत. त्यानंतर वेगवेगळे मल्टीविटॅमिन, B12, Omega-3 विटॅमिन डी, सिबकथन, मोरिंगा प्लस. त्यानंतर असे फूड सप्लिमेंटची कॅटेगरी आमच्याकडे मल्टिपल प्रोडक्ट्स येतं. त्यानंतर आयुर्वेदिक मेडिसिन, जे डॉक्टर रिकमेंडेड रिपोर्ट्स वगैरे पाहून मेडिसिन रिकमेंड केल्या जातात. जर लाईफ तुमच्या घरी किंवा आज जर बघितलं तर मार्केटमध्ये जर ह्या चाइल्ड हेल्थ, वुमन हेल्थ, वजनाची इश्यू, लो वेट, डायबिटीस, आर्थोची इश्यू, डायजेशन, ॲसिडिटी, पाईल, स्किन, थायरॉईड, हार्टची इश्यू, मायग्रेन, प्रोटीन डिफिशियन्सी, किंवा काही ड्रिंकिंगच्या सवय लागल्यात, किंवा चांगलं सुंदर दिसायचं आहे, तर याच्यासाठी पण स्पेशल आमच्याकडे कॉम्बिनेशन प्रोडक्ट आहेत. आणि भरपूर काही असे आजार्स, त्याच्यावर सप्लिमेंट्स आणि मेडिसिन दिल्या जातात. हे आमचे ऑलमोस्ट आयुर्वेदिक 4 हॉस्पिटल्स आहेत, डॉक्टरची मोठी टीम आहे. त्यानंतर इथं OPD असती, हेल्थ सर्व्हिसेसमध्ये जर हेल्थ चेकअप कॅम्प चालतात, आणि सकाळी 5:30 ते 6:30 फ्री ऑफ कॉस्ट ऑनलाईन तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट फॅमिलीसोबत झुंबा करून तुमची हेल्थ प्रोटेक्ट करू शकता. तर आज बघितलं तर आमच्याकडे हजारो रिझल्ट्स आहेत. ESCSI आणि सनेजच्या यूट्यूब चॅनलला गेलात तुम्ही तर तुम्हाला सनेजच्या प्रोडक्टबद्दल बोलताना हजारो लोक भेटतील, वेगळ्या वेगळ्या डिसीजवर रिझल्ट आलेले पाहताना. त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आमच्याकडे पर्सनल केअर कॅटेगरी. नाही तर आम्ही आरोग्याचेच प्रोडक्ट नाही, तर आपल्याकडे गुड मॉर्निंग टू गुड नाईट, जे पण तुम्हाला इसेन्शियल, जे ग्रॉसरी, जागरी, किराणा जर सोडला आपण, तर आपल्याकडे ऑलमोस्ट सगळेच 80-90% प्रोडक्ट तुम्हाला भेटतील, जे तुम्ही दुसऱ्या ब्रँडचे वापरतायत. फक्त ह्या ब्रँडचे यूज करायला चालू करायचे. का? कारण की 10%तून 90%मध्ये तुम्हाला जाता येईल. आणि फार सुंदर प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे. टूथपेस्ट आसन, शॅम्पू आसन, फेअरनेस क्रीम आसन, स्क्रब आसन, फेस वॉश, परफ्यूम, डिओ. त्यानंतर जर बघितलं तर तुम्हाला केसाचं तेल,
ह्या सगळ्या बॉडी लोशन म्हणजे जे रिक्वायरमेंट गोष्टी आहेत त्या सगळ्या भेटू शकतात. नंतर ब्युटी केअरमध्ये काही कलर्स आहेत. त्यानंतर होम केअरचे घरगुती प्रोडक्ट्स आहेत तुम्हाला जे आपण रेग्युलर वापरतो. टॉयलेट क्लीनर, हँड वॉश, डिश वॉश, फ्लोअर क्लीनर किंवा लिक्विड क्लोथ वॉश करण्यासाठी. त्यानंतर फूड केअरचे पण प्रोडक्ट्स आहेत. फूड केअरमध्ये जर बघितलं तर वेगवेगळे मसाले भेटतील आणि हेल्दी ऑइल आहेत आमच्याकडे. शेंगदाण्याचं ऑइल, सूर्यफुलाचं ऑइल, राईस ब्रॅनचं ऑइल, साखरेच्या जागी गूळ, मीठ, चहापत्ती. कारण की आमचं म्हणणं आहे की आपल्या किचनमध्ये आपल्या घरात दुश्मन आहेत. काय? साखर, मीठ, पांढरं मीठ, रिफाईंड ऑइल, पॅकेज ऑइल आणि मैदा. तर आम्ही म्हणतोय की आमचं गूळ वापरा, एक मीठ वापरा. त्यानंतर आमचे 3 ऑइल आहेत वेगळे वेगळे. जर हे ऑइल तुम्ही वापरायला लागले, हेल्दी केलं, तर तुमचे ब्लॉकेजेस किंवा तुमचे बीपीचे प्रॉब्लेम, आतले शरीरातल्या आजाराचे प्रॉब्लेम ऑलमोस्ट 30-40% रिड्यूस होऊ शकतात. जर घरातल्या छोट्या तेल बदललं, मीठ बदललं आणि साखरेच्या जागी गूळ घरात आणला आणि ग्रेन वापरायला चालू केले तर. तर आपल्याकडे फार सुंदर प्रोडक्ट्स आहेत. त्यानंतर आम्ही हेल्दी वॉटरवर काम करतोय. तर हेल्दी वॉटरवर आम्ही क्लीन वॉटरवरून लोकांना हेल्दी वॉटर आयोनायझर मशीन, तर ह्या मशीनबद्दल जाणून घ्या. ह्या मशीनचा डेमो समजून घ्या. तुमचं पाणी चेक करा. तुम्ही हेल्दी पाणी पिताय का क्लीन वॉटर पिताय. जर तुम्ही अल्कलाईन किंवा आरो घरी बसवलेला असेल तर तुमचं वॉटर क्लीन आहे. त्याला हेल्दी कसं केलं पाहिजे त्यासाठी डेमो पहा. ज्यांनी तुम्हाला लिंक पाठवली आहे त्यांना विचारून घ्या आणि तुमचं पाणी चेक करा. फार सुंदर मशीन आहेत आणि आज जर बघितलं तर इथून पुढल्या काळात हे मशीन घरोघरी जाणार आहेत. त्यानंतर आम्ही ॲग्रिकल्चरवर काम करतोय. कारण की हेल्थवर काम करणं इनडायरेक्टली आम्ही शेतीतलं केमिकल जे जाते तिथं आम्ही ऑर्गॅनिक शेती करू राहिलो. म्हणजे ऑर्गॅनिक प्रोडक्ट लोकांना देऊ राहिलो. आतापर्यंत मला वाटते जवळपास 25,000 एकर शेती 7-8 राज्यामध्ये आम्ही केमिकल मुक्त केली. म्हणजे शेतीतलं ते जाणारं केमिकल पण रोखतोय, किचनमधलं पण रोखतोय आणि आत गेलेले प्रॉब्लेम पण सॉर्ट आउट करतोय आणि लोकांना हेल्दी राहण्यासाठी सप्लिमेंट्स पण रिकमेंड करू राहिलो. सो त्यानंतर आमच्याकडे वेगवेगळे गारमेंट्स, टूल बिझनेस करण्यासाठी ज्या बेसिक ॲसेसरीज लागतात, सॉक्स असन, साडीज, टी शर्ट्स असतील, आय कार्ड्स असतील, शर्ट्स असतील, तरी आमची टोटल ओव्हरऑल प्रोडक्ट बास्केट आहे. हेल्थ सप्लिमेंट, आयुर्वेदिक मेडिसिन, पर्सनल केअर, फूड प्रोडक्ट, ब्युटी प्रोडक्ट, होम प्रोडक्ट आणि वॉटर आयोनायझर. तर मग सनेचे प्रोडक्ट का? हे सायंटिफिकली फॉर्म्युलेटेड आहेत. प्रीमियम क्वालिटी इन्ग्रेडियंट आहेत, स्ट्रॉंग R&D सपोर्ट आहे, सर्टिफाईड मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि जर बघितलं तर स्ट्रिक्ट क्वालिटी कंट्रोल काम केलं जातं आणि 20 वर्षाचा मॅन्युफॅक्चरिंगचा एक्सपिरियन्स आहे. भारतामध्ये जवळपास आमचे जे सर्व्हिसेस आहेत अशा आमचे आउटलेट आहेत तिथं जाऊन लोक प्रोडक्ट पिकअप करतात आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये तुमच्या घरपोच तुम्हाला कुरिअरने प्रोडक्टची सेवा भेटू शकते. मग आता हे झालं सगळं ओव्हरऑल मी तुम्हाला जे समजवलंय. तर आता हे सुरू कसं केलं पाहिजे, एक्झॅक्टली काय करावं लागतं इथं. हे तर प्रोडक्ट कळले, बिझनेस कळला, डायरेक्ट मॉडेल कळलं, माझी लाईफ पण तुम्ही बघितली. तर मग इथं तुम्हाला हे प्रोडक्ट जर पाहिजे असतील तर प्रोडक्ट फार सुंदर आहेत. पण हे प्रोडक्ट जर तुम्ही विदाऊट रजिस्ट्रेशन घेतलं तुम्हाला MRPने घ्यावं लागतील, जे पण तुम्हाला पाहिजे असतील तर. पण तुम्हाला असं वाटलं मला बेनिफिट घ्यायचे आहेत, मला इथले बेनिफिट घ्यायचे आहेत, तुम्ही जर इथं रजिस्टर झालात आणि रजिस्ट्रेशन इथलं फ्री आहे. तुमचं पॅन, बँक डिटेल, ॲड्रेस, मोबाईल नंबर दिला जातो. फ्री ऑफ कॉस्ट एक आयडी आणि पासवर्ड जनरेट होतो. आणि जर तुम्ही तर रजिस्टर कस्टमर बनलात, बाहेर इकडे तिकडे कस्टमर आहेतच ना आपण, जर इथं रजिस्टर कस्टमर बनलो तर इथं तुम्हाला 30% डिस्काउंट भेटतं. फ्री प्रोडक्ट्स भेटतात, कॅशबॅक बोनस भेटतो, बोनंजा, कन्सिस्टन्सी आणि 100% जुनून प्रोडक्ट्स भेटतात. म्हणजे काय? जर तुम्ही इथं ₹100 जर दिले तर होऊ शकतो 100चं जे प्रोडक्ट आहे तुम्हाला जवळपास ₹50 भेटू शकतो. म्हणजे हे सगळे टोटल 6 बेनिफिट आहेत. कारण की कुठलं मिलावट केमिकलवालं प्रोडक्ट तुम्हाला इथं भेटणार नाही. कारण की मार्केटमध्ये डुप्लिकेट प्रोडक्ट असतात. इथून डायरेक्ट आपल्या थ्रू तुमच्यापर्यंत येणार. त्यानंतर ह्या ओव्हरऑल जर बघितलं तर हे जे 6 बेनिफिट आहेत, त्या 6 बेनिफिटमधले 100% जुनून प्रोडक्ट हे भेटेल आणि बाकीचे पुढचे बेनिफिट मी तुम्हाला ह्या स्लाईडवर समजवतो. उदाहरणार्थ तुम्ही इथं 2,500 PVची ऑर्डर प्लेस केली. PV म्हणजे परचेस व्हॅल्यू, ज्याची व्हॅल्यू असते ₹1.5 ते ₹2. म्हणजे तुम्ही इथं ₹5,000चे प्रोडक्ट खरेदी केले. समजा इथं ₹5,000ची तुम्ही तुमची ऑर्डर प्लेस केली तर तुम्हाला जवळपास रिटेल प्रॉफिट जो 6,500 पर्यंत म्हणजे 5,000 6,500चे प्रोडक्ट तुम्हाला भेटतात. त्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला 750चे फ्री प्रोडक्ट्स भेटतात. त्यानंतर ₹100चा कॅशबॅक जो बँकेत तुम्हाला येतो आणि ओव्हरऑल जर बघितलं तर ₹5,000 तुम्हाला 7,350 म्हणजे 2,350चा बेनिफिट भेटतो. म्हणजे जवळपास 40% डिस्काउंट भेटला. हा डिस्काउंट मार्केटमध्ये भेटत नाही. आणि या डिस्काउंटमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला रिटेल प्रॉफिट भेटला, फ्री प्रोडक्ट्स भेटलं, कॅशबॅक बोनस भेटला. आणखीन याच्यामध्ये काही बोनंजा आणि रॉयल कस्टमरचे पण बेनिफिट आहेत. लॉयल कस्टमरमध्ये जर बघितलं
तर एकदा दोनदा तीनदा आपण एक प्रोडक्ट वापरल्यानंतर लगातार वापरतो ना, जसं मार्केटमधले प्रोडक्ट. जसं तुम्ही इथे एखाद्या पहिल्या महिन्यात फॉर एक्झाम्पल एखाद्या माणसाने 5,000ची खरेदी केली, तर त्याला 2,350चा बेनिफिट भेटला. म्हणजे 7,350 द्यावा लागणार होते, पण ते 5,000तच भेटले. तर असं पहिला दुसरा तिसरा महिन्यात जेव्हा जेव्हा प्रोडक्ट खरेदी करणार तेव्हा 2,350चा बेनिफिट होतो. आणि 4 महिन्याचा टोटल बेनिफिट 9,400 रुपयाचं होतं. आणि गुड न्यूज काय आहे, जेव्हा 4 महिने तुम्ही खरेदी करता तेव्हा तुम्हाला 5व्या महिन्यात कंपनी म्हणती आता पैसे द्यायची गरज नाहीये, तुम्हाला मी 5,000ची प्रोडक्ट फ्री देणार. याला म्हणतात लॉयल कंझ्युमर ऑफर. कन्सिस्टन्सी. मला सांगा कधी कुठल्या डीमार्टने अमेझॉनने प्रोडक्ट तुम्हाला गिफ्ट दिले का? नाही. तर जवळपास 60% बेनिफिट भेटतो. मग असं वाटतं की 5,000 रुपयाची खरेदी करतील का लोक? नाही. तर याच्यासाठी आमच्याकडे 1250 PV म्हणजे 2,500, 5,000 आणि 6,500 वेगळ्या वेगळ्या ऑफर आहेत. म्हणजे 2,400 रुपयाची फ्री प्रोडक्ट, 5,000चे, 8,000चे, 11, जशी जशी फॅमिली असेल तशी. म्हणजे इथं तुम्ही 2,000चे, 4,000चे, 5,000चे, 10,000चे मंथली प्रोडक्ट जर ऑर्डर मारले तर रेग्युलरली तुम्हाला याचे बेनिफिट्स भेटतील. तर ह्या ऑफर्समध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हॉल्व होता त्या सगळ्या ऑफरमध्ये, तर प्रोडक्टचे डिस्काउंट फार 50-55% जातात. तर इथं उदाहरण बघा, 50ची साबण तुम्हाला 20ला भेटली, 75ची टूथपेस्ट तुम्हाला 30ला भेटली, 125चं फेसवॉश तुम्हाला 50ला पडलं, इथं टाल्कम 95च्या 38ला पडली, चहा पावडर 115ची 46ला पडली. आणि इथं जर मीठ पाहिलं 110 रुपयाचं 44ला पडलं, डिशवॉश 160चं 64ला पडलं, टॉयलेट क्लिअर 125चं 50ला पडलं. मला सांगा आता हे ट्रॅडिशनल मार्केटची प्रोडक्टची लिस्ट आहे. इमॅजिन करा. इथं कोलगेट 76ला आहे, आपली टूथपेस्ट 59ला आहे. आणि एकदा आपली टूथपेस्ट वापरा, तुम्हाला वाटेल हीच टूथ वापरली पाहिजे, प्रमोट पण केली पाहिजे. आणि ऑफरमध्ये ती 32ला जाते. आता टूथपेस्ट सगळेच वापरतात. मला आता नेक्स्ट सांगा, साबण सगळे वापरतात. इकडे 65, इकडे 42ला आहे, इकडे 20ला पडते ऑफर. चहा 120ची 100 रुपयाला भेटते, ऑफरमध्ये 46ला. असं ओव्हरऑल बघितलं तर मीठ बघा, जर बघितलं तर रॉक सॉल्ट देतो 120चं आहे, आपल्याकडे 95चं आहे. आणि डिस्काउंटमध्ये 44. म्हणजे ट्रॅडिशनल मार्केटपेक्षा ओव्हरऑल बघितलं तर तुम्ही इथं 1,599 रुपये देतात ह्या बेसिक प्रोडक्टसाठी. सनेजमध्ये तुम्हाला 1,266 आणि ऑफरमध्ये 598 म्हणजे 1,000 रुपयाचा बेनिफिट पडू शकतो. म्हणजे मला सांगा, जर प्रोडक्टची पॅकिंग चांगली आहे, क्वालिटी चांगली आहे, प्राईस जर कमी असेल तर कुठले वापरायला पाहिजेत? मी तर बदललं बाबा दुकान. आज तुम्हाला चान्स आहे दुकान बदलायला. आणि जर एवढे प्रोडक्ट क्वालिटी असतील आणि प्रोडक्ट स्वस्त असतील, दुकान बदलून जर 10% जाता येत असेल तर जायला पाहिजे. तर मग कसं जाऊ शकतो 10%? त्यासाठी प्रमोट करावं लागेल. जर तुम्ही हे प्रोडक्ट युजर बनला तर तुम्हाला हे डिस्काउंट भेटतील, प्रोडक्ट वापरता येतील. त्याच्यामुळे तुम्ही 1,000-2,000 रुपये वाचू शकतात, महिन्याला 3,000 रुपये वाचू शकतात. पण जर तुम्ही प्रोडक्ट प्रमोट केले तर या प्रमोशनमध्ये कंपनी म्हणते आमचा एक बिझनेस प्लॅन आहे, त्याच्यात 11 इन्कम आहेत. 11 इन्कम मधलं एक इन्कम तुम्ही कॅशने घेऊ शकतात आणि 10 इन्कम तुमच्या बँक अकाउंटला येतील. तर हे वेगळे वेगळे इन्कम आहेत. हे आत्ता समजणार नाहीत, पुढे चालून तुम्ही हळूहळू या गोष्टी सगळे इन्कम तुम्ही समजून घेऊ शकता जेव्हा तुम्ही प्रमोशन करायला लागता तेव्हा. तरी मी कम्युनिटिव्ह इन्कम समजवतो की प्रमोशनचा बेनिफिट काय होतो. समजा तुम्ही कस्टमर बनलात, रजिस्टर कस्टमर बनलात, उदाहरणार्थ 2,500 PVची खरेदी केली, तुम्हाला तुमचा बेनिफिट झाला. आणि हेच गोष्ट तुम्ही ए परिवाराला, मित्र रिलेटिव्हमध्ये प्रमोट केलं. जसं आपण कुठलं हॉटेल्स, कुठलं बर्गर, मोबाईल, कार प्रमोट करतो, तसं तुम्ही हे प्रमोट केले प्रोडक्ट्स. अरे बाबा मला आवडलंय, समजून घे, एकदा बघून घे. ए व्यक्तीने पण काय केलं, 2,500 PVची ऑर्डर प्लेस केली, ते रजिस्टर कस्टमर बनले, त्यांना त्यांचे बेनिफिट भेटले. पण तुम्हाला काय फायदा होणार? 11 इन्कम मधलं एक इन्कम आहे आमचं डायरेक्ट सेल बोनस. त्याचा पॉईंट असतो 250 रुपये. तर तुमच्या 2,500 PVमध्ये तुम्हाला 2 पॉईंट भेटतात. ते एक इन्कम तुम्हाला 500 रुपये भेटतं. इमॅजिन करा, फक्त प्रमोशनचं 500 रुपये तुमच्या बँकेत येणार. आणि जेव्हा तुम्ही या प्रमोशनमध्ये ते सगळे दाईचे दाई इन्कम तुम्ही क्वालिफाय होणार घ्यायला वेगळ्या वेगळ्या कंडिशननुसार, तेव्हा तुमचं 800 ते 1,000 रुपये इन्कम भेटतं एक व्यक्तीला प्रमोशन केल्यामुळं. होऊ शकतं क्वेश्चन तयार होईल, समजायला जड जाईल, पण 100% येणाऱ्या काळात तुम्हाला ह्या गोष्टी समजतील. ही गोष्ट मला फार आवडली होती. प्रमोशनमुळे किती रुपये भेटलेत? डायरेक्ट 800 ते 1,000 रुपयापर्यंत इन्कम येत होतं. असंच ए कुटुंब, बी कुटुंब, सी कुटुंब, डी कुटुंब, मित्र, नातेवाईक, ज्यांना वाटतं बाबा की आपल्याला लाईफमध्ये, जर तुम्हाला वाटतं की लाईफमध्ये काहीतरी गोल अचीव करायचे आहेत, स्वप्न पूर्ण करायचे आहेत, तर तुम्ही 4 लोकांना प्रमोट केलं, तर 4 लोकांना प्रमोट केल्यावर 2,000 आणि ओव्हरऑल सगळे इन्कम जर कॅल्क्युलेटमध्ये असतील तर 3,600 ते 4,000 रुपयापर्यंत तुमचं इन्कम भेटतं. इमॅजिन करा. म्हणजे जर तुम्ही तर प्रमोट केलं एका व्यक्तीला तरी पैसे, 2 लाख केलं तरी पैसे, 3 लाख केलं तरी पैसे, 4 लाख केलं तरी पैसे. आणि एकदा केल्यानंतर नाही, लगातार जेव्हा जेव्हा लोक ऑर्डर्स मारतील, जसं सिम कार्ड विकल्यानंतर जेव्हा जेव्हा रिपर्चेस, ऑर्डर, रिचार्ज केला तर तेव्हा जनरेट होतो इन्कम.
मग जर तुम्ही ह्या बिझनेसमध्ये 4 रजिस्टर कस्टमर तयार केले, तुम्ही डिस्ट्रीब्युटर बांधतात. रजिस्टर कस्टमरवरून तुम्हाला डिस्ट्रीब्युटर बनायला चान्स भेटतो आणि तुमची तो ऑथराईज डिस्ट्रीब्युटर बांधतात. कुठलाही माल न भरता, दुकानं टाकता, फर्निचर न करता तुम्हाला लाखो रुपये कमवायला चान्स तयार होतो. मग कंपाऊंडिंग पॉवर कशाची आहे? कंपाऊंडिंग पॉवर ऑफ कंपाऊंडिंगमध्ये जर विचार केला, जसं तुम्ही खरेदी केली, 2.5 RPVचे तुम्हाला बेनिफिट वाटायला लागले, तुम्ही रेग्युलर तुमचे प्रोडक्ट सरीचे वापरायला लागलात आणि तुम्हाला आता असं वाटलं की मला पैसे पण कमवायचे. तर इथं तुम्ही पहिल्या महिन्यात तुमची खरेदी केली 2.5 RPVची म्हणून ₹100 कॅशबॅक बोनस भेटला, काही डिस्काउंट भेटलं तुम्हाला. दुसऱ्या महिन्यात काय झालं? दुसऱ्या महिन्यात तुम्ही 4 असे लोक, तुमच्या मित्र नातेवाईकात साबण कोण नाही वापरत, चहा कोण नाही पित, हेल्थचे प्रोडक्ट सप्लिमेंट लागतंच कुणाला कुणाला, घरातले रेग्युलर प्रोडक्ट फक्त दुकान बदलायचे त्यांचं, आज मार्केटमध्ये जे पण कमवतात कुठेतरी खर्च करतात, असे 4 ड्रीमर व्यक्ती तुम्ही दुसऱ्या महिन्यात आणले. 1, 2, 4, 5, 10, 20 किती पण 400 पण आणू शकतात. जसं एक दुकानदाराकडे शेकडो कस्टमर्स येतात ना, तो कस्टमर बनवतो. तसं तुम्ही तर रजिस्टर कस्टमर 4 बनले गेले, दुकान त्यांचं बदललं. त्यांचं दुकान बदललं म्हणून जवळपास ₹1,600 भेटतात. पहिल्या केसमध्ये मी तुम्हाला जे दाखवलं ते डायरेक्ट सेलचं इन्कम दाखवलं, पण हे जनरल कॅल्क्युलेशन जर डायरेक्ट असतील तुम्हाला, तर एक्झाम्पलसाठी हे आपण कॅल्क्युलेशन समजून घेऊ राहिलो. म्हणजे पहिल्या महिन्यात 100 आले, दुसऱ्या महिन्यात 1600 आले. त्यानंतर त्या 4 थ्रू 16 लोकांचं कंझ्युमरचं नेटवर्क क्रिएट झालं. ते 4 लोकांनी पण बिझनेस सुरू केला, तर तुमचं इन्कम 6,400 होतं. चौथ्या महिन्यात 1,60,000 PVचा बिझनेस होतोय आणि इन्कम होते 25,600. पाचव्या महिन्यात 256 लोकांची टीम झाली, तुम्ही नाही केली, टीम थ्रू टीम बनत चालली आहे आणि जवळपास इन्कम होतं 1,02,000. 6व्या महिन्यात तुमचा ग्रुप होतोय, नेटवर्क थ्रू नेटवर्क फार मोठ्या लेवलला ग्रुप तयार झाला आणि तुमचं इन्कम होतंय 4,09,600 आणि PVचा टर्न होतोय 25,60,000. तर आता मला ह्या कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला समजवायचंय, तुम्ही एकटे होते, नंतर 4, नंतर त्यांनी 16, 64 असं होणं गरजेचं नाहीये. कसं पण झालं, मिसमॅच झालं तरी इन्कम जनरेट होतं. एक्झाम्पलसाठी आता समजून घ्या, तुमच्या 6 महिन्यामध्ये टोटल 1,365 लोकांचा ग्रुप तयार झाला आणि या सगळ्यांनी मिळून फॉर एक्झाम्पल आज इथं ह्या खरेदी केली आहे, ह्या खरेदीवरती 6व्या महिन्यामध्ये 25,60,000 PV आहेत. याला रुपीजमध्ये जर आपण केलं तर जवळपास 40 लाखाचा सेल झाला आणि या 40 लाखाचा सेल जो रुपीजमध्ये झालाय, हे तुम्ही एकट्याने नाही केला, तुमच्या लोकांनी पण नाही केला, टीम थ्रू टीम झालाय. हे 40 लाखामधले जवळपास 60% इन्कम. किती टक्के? 60% इन्कम तुम्हाला आणि तुमच्या टीमला वाटलं जाते, जे आतापर्यंत कुठं वाटलं जात होतं, त्या ट्रॅडिशनल बिझनेसच्या चेनमध्ये वाटलं जात होतं. ही गोष्ट मला फार प्रकर्षाने आवडली आणि मला आज जर डोकंच ओपन झालं. मी विचार केला, काय म्हणताय, एवढं जबरदस्त बिझनेस प्लॅन आहे. मग इथं ओव्हरऑल जर बघितलं तर पहिला, दुसरा, तिसरा महिना थोडा टप आहे. असं वाटतं 100, 1,664 काय होतंय, पण नंतर बघा 25,000, 1,00,000, 4,00,000, 9,000. आता असं विचार करा, जर इथं तुम्ही हजार रुपयाची जरी खरेदी झाली महिन्याला, जेव्हा लोक रेग्युलर वापरतील, कोणी 1,000, कोणी 2,000, कोणी 5,000, कोणी 10,000ची खरेदी पण करण. आमच्याकडे आहेत लोक 10-10, 12-12 प्रोडक्टचे रेग्युलर लोक वापरतात. असं विचार करा, ह्या टोटल टीममध्ये 1,365 लोक आहेत तुमच्या आणि यांनी रेग्युलर 1,000 जरी खरेदी केली, मंथली यांनी 1,000-2,000चे प्रोडक्ट वापरले, असं विचार करू 15 लाखाचे प्रोडक्ट वापरले, त्याच्यातले 60% जवळपास 8-8.5 लाख रुपये तुम्हाला आणि तुमच्या टीमला वाटले जातात. ही गोष्ट मला आवडली होती. म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे. गरीब लोक म्हणतात काहीतरी मोठं करूया आणि मोठे लोक काय म्हणतात, छोट्या छोट्या कामात पैसा आहे. कारण की हिरो बघा ना, विराट कोहली बघा, हिरोईन बघा, जे पण लोक मोठे सेलिब्रिटी बनलेत ते काय करू राहिलेत, ॲडव्हर्टाईज. गुगलवर काय ॲडव्हर्टाईज, युट्यूबवर काय ॲडव्हर्टाईज, इंस्टावर काय ॲडव्हर्टाईज, फेसबुकवर काय ॲडव्हर्टाईज, प्रोडक्ट प्रोडक्ट प्रोडक्टच प्रमोट करतायत. हा या जगामध्ये जेवढे पण मोठे लोक तुम्हाला दिसतील ना, ते प्रमोशन करतायत. कोणीतरी मार्केटिंग करतंय, कोणीतरी बनवतंय आणि मग आज तुम्हाला चान्स भेटलाय. मला 2010 साली भेटला होता, आज तुम्हाला मी सांगू राहिलोय. मग आता विचार करा, 6 महिन्यात हे नेटवर्क क्रिएट झालं. हे जर तुम्हाला समजलं तर बिझनेस प्लॅन समजला. आणि ह्या सगळ्या कॅल्क्युलेशनमध्ये आपले टोटल जे 10 इन्कम समजले ना मी बँकेत येणारे, ते ह्या कॅल्क्युलेशनमध्ये समजतात. पुढे चालून हे सगळे डिटेल तुम्हाला समजेल. समजा 6 महिन्यात असं नाही झालं, 100% जर काम झालं तर महिना 4,09,000. समजा नाही झालं असं काम, 50%च झालं, हे 4-16 नाही झालं, याच्याला अर्धच झालं, तर महिना 2,04,000. आणि मी म्हणतो 25% काम झालं. एका वर्षानंतर, 1.5 वर्षानंतर जरी हे काम व्हायला लागलं, तर महिना 1,00,000 कुठं गेला? आणि काय करून? लय मोठं गबाळ करून? काय 2-4 लाख रुपये टाकून? काहीच नाही. सिंपल.
एवढा इझी बिझनेस आहे. मग इथे एक पॅसिव्ह इन्कम नेटवर्क तयार होतं. जसं येवले, मिसळ, विठ्ठल कामत, डॉमिनो, स्कूल हे वेगळ्या वेगळ्या फ्रँचायसी बनतात ना, आज लोक डीलरशिप घेतात. तसंच आहे, तुमच्या टीम खाली तुम्ही 4 नाही 400 पण लोक ॲड करू शकतात, फ्रँचायझी देऊ शकतात, कस्टमर बनवू शकतात, आणि ज्यांना पैसे कमवायचे आपले डिस्ट्रीब्युटर क्रिएट होतील. ज्यांना प्रोडक्ट वापरायचे प्रोडक्ट वापरतील, ज्यांना पैसे कमवायचे ते आपल्यासोबत प्रोडक्ट प्रमोट सिस्टम प्रमोट करतील. आणि इथं टर्नओव्हरवरती तुम्हाला ॲव्हरेज 9 ते 12% म्हणजे 10% इन्कम भेटतं. म्हणजे तुमच्या टीममध्ये कोणी पण रेग्युलर जर प्रोडक्ट वापरतात, कोणी नवीन कस्टमर बनतायत, डिस्ट्रीब्युटर बनतायत, काही पण हो, मी पहिल्यांदा घेऊ, दुसऱ्यांदा घेऊ, तिसऱ्यांदा घेऊ, कोणी कुठं पण माल वापरला तर तुमच्या टेक्चरमध्ये तुम्ही करा किंवा तुमच्या नेटवर्कमध्ये करा, 10%पर्यंत इन्कम होतं. म्हणजे 10 लाखात सेल झाला तर 1 लाख इन्कम. त्यानंतर जर बघितलं तर 10 कोटी झाला तर 1 कोटीच इन्कम, आणि 1,000 कोटीच झाला तर 100 करोड इन्कम. असं नेटवर्क थ्रू भेटला तर मग इथं महिन्याच्या 7 तारखेला पेमेंट तुमच्या बँकेत जमा होतं. याचे बोनसेसचे चेक आहेत, जे तुम्हाला मी सांगितलं ना, टोटल 10 इन्कम बँकेत येतात. वेगळे 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 डिटेल तुमच्या आय डी पासवर्डने तुम्हाला भेटला जातं. इथं इनवाईस, एक एक प्रोडक्टचं तुम्हाला जीएसटी इनवाईस भेटतं. एक आय डी पासवर्ड असतो, त्याच्यामध्ये तुमचं सगळं नेटवर्क तुम्ही चेक करू शकता, कोण कुठं कुठं आहे, कसं कसं आहे, हे तुम्हाला तुमच्या आय डीवर रेकॉर्ड होतं. मेंटली सॉरी पेपरवर ठेवण्याची काही गरज लागत नाही आहे. त्यानंतर इथं क्लब आहेत, जसं जसं तुम्ही प्रोडक्ट प्रमोट करता, टीम नेटवर्क मोठं वाढवताना, लिडरशिप तयार करता, तर 50,000पासून पार जवळपास जर बघितलं 1 करोड, 10 करोड, 100 कोटी क्लबपर्यंत आहेत. आता मी तर पिनॅकल क्लबमध्ये आहे, त्या क्लबची व्हॅल्यू 20 ते 30 करोडमध्ये माझी अचिव्हमेंट्स आहे. तर मग इथं आज जे हे प्रोडक्ट वापरून, हे प्रोडक्ट प्रमोट करून काय बेनिफिट उरायला आहे, इथं लोक असे आहेत जे नवीन बिगिनिंग लेवलला आहेत. आज वेगळ्या वेगळ्या क्लासचे, मिडल क्लासचे लोक आहेत. त्यानंतर हाय लेवलचे लोक आहेत ज्यांनी मोठे टर्नओव्हर केलेत. इथं 1,000 ते 5,000 कमवणारे लोक तुम्हाला हजारो लोक दिसतील. 5,000 ते 20,000 कमवणारे लोक आहेत. 20,000 ते 50,000 कमवणारे लोक आहेत. 50,000 ते 1 लाखाची पेआउट्स आहेत. 1 लाख ते 5 लाखापर्यंत पेआउट्स आहेत. 5 लाख ते 7.5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 35 लाखापर्यंत पेआउट्स आहेत. आणि इथं हायेस्ट इन्कम आहे, अचीव केलं गेलं आहे 88,91,081 रुपये एका महिन्याचं. आणि ते कोणी केलंय? मी स्वतः. ही माझी पेमेंट स्लिप आहे. बघा, 88,91,081. काय केलं? दुकान बदललं आणि लोकांचे पण दुकान बदलले. दुकान बदललं आणि या सिस्टमला प्रमोट केलं आणि लोकाला पण हे करायला लावलं, लोकाला हे शिकवलं. आज भारतामध्ये मी 25 राज्यात काम करतोय. पण 2010 साली मी जेव्हा बिझनेसमध्ये पहिल्यांदा ऐकलं, तेव्हा मला पटत नव्हतं, विश्वास नव्हता. त्यावेळेस मला सुरुवातीचा चेक येण्यासाठी पण टाईम लागला होता प्रमोशनमधून. तेव्हा 1,030 रुपयात चेक आलता. आणि आज बघा, 2010ला 1,030, 2026ला जवळपास 90 लाखापर्यंतचा चेक, लाख रुपये कमी. मग त्यावेळेस मी नवीन होतो, मला काहीच माहीत नव्हतं, नॉलेज नव्हतं, स्किल नव्हतं, फेस व्हॅल्यू नव्हती. पुण्यामध्ये नवीन आलो होतो, रिजेक्शन भरपूर होतं, सिस्टम नव्हतं, टूल्स नव्हते, सोशल मीडियाचा सपोर्ट वगैरे नव्हता, इंटरनेट कॅफे किंवा हे काहीच नव्हतं. आज जेवढं टेक्नॉलॉजी आपण कनेक्ट होतोय, तेव्हा कॅफे वापरायला पण 40-50 रुपये लागायचे 1 तासाला. कलर पिन 30-30 रुपयाला असायची. फोटो, व्हॉट्सअप, फेसबुक काहीच नव्हतं. त्या जमान्यातली गोष्ट बोलतोय. आज तर फार फार मोमेंटम झालाय. म्हणजे काय आहे, 89 लाखाला पोहोचण्यासाठी सुरुवात माझी 1,000, 5,000, 10,000, 20,000, 50,000, लाख, 2 लाख, 5 लाख पासून झाली ना. पण 2010 मध्ये मी एका वर्षात 27 लाख रुपये अर्निंग केले. 33 महिन्यात मी 1,09,00,000 रुपये अर्निंग केले, 2010 ते 2013 जमान्यात. आणि तेव्हापासून आज जर बघितलं तर मी अर्निंग करतोय. आता रिसेंटली जर बघितलं तर बघा, इथं ऑक्टोबर 42,43,000, नोव्हेंबर 54 लाख, डिसेंबर 88,91,000, 3 महिन्याचं पेमेंट आहे 1,85,40,000. आणि काय केलं होतं मी? मी माझी दुकान बदललं. मी माझी 7-8-10 हजाराची ऑर्डर मारली, प्रोडक्ट वापरायला लागलो. आमच्या घरचे हेल्थचे इश्यू सॉल्व्ह झाले. आमच्या घरचे डेली साबण, टूथपेस्ट, चहा, ह्या तेल बदललं. आणि आज जर बघितलं तर हजारो लाखो लोकांची नेटवर्क मी क्रिएट केलं. एवढ्या लोकांना मी केलं का? नाही. मी 10-20-30 लोकांचं दुकान बदललं, त्यांना कन्व्हिन्स केलं आणि नेटवर्क वाढत गेलं. खाली बँकेचे स्क्रीनशॉट पण आहेत, म्हणजे कंपनीचं वर्थ पेआउट्स आहे ना, खाली स्क्रीनशॉट दिसतील तुम्हाला बँक ट्रान्झॅक्शनचे. तर हे AI जनरेटेड इमेज आहे. हे माझं लास्ट स्टेटमेंट आहे बँकेचं. तर ह्या बँकेमध्ये बघितलं तर 8वा महिना 32 लाख, नंतर 30 लाख, 30 लाख, 40 लाख, 51 आणि 84. 6 महिन्याचे लगातार बँकेत इन्कम येऊ राहिले. कशामुळं? आपलं दुकान बदललं आणि प्रोडक्ट प्रमोट केले. 2023 ते 2025 हे 2 वर्षाचं माझं बँक स्टेटमेंट आहे. क्रॉप करून हे पेमेंट इथं ॲड केलं आहे अंडरस्टँड करण्यासाठी तुम्हाला. बघा, हे इन्कम 29 लाख, 27, 28, 26, 30, 29, 32 हे सगळे आकडे तुम्हाला दिसतील. टोटल 24 महिन्याच्या 24 एंट्र्या तुम्हाला इथं पाहायला भेटतील.
इथं जर बघितलं तर इथं 2024 आणि 25ची ग्रोथ बघा. इथं डिसेंबर 2024 मध्ये बघा 46,44,000 आहे. आणि डिसेंबर 2025 मध्ये माझं पेआउट 88,91,000 आहे. म्हणजे डबल ग्रोथ आहे का जॉबमध्ये, कुठल्या व्यवसायामध्ये? ही ताकद आहे नेटवर्कची, ही ताकद आहे डुप्लिकेशनची. इथं बघा, हा माझा TDS आहे फ्रॉम 16 मधला. इथं 21 आणि 22, फक्त पहिले 10च महिने तेव्हा मी GST काढला होता सर्व्हिस टॅक्स नंतर. तर इथं 1,55,00,000 10च महिन्याचं इन्कम आहे. वर्षी जवळपास माझं 2 करोड रुपये इन्कम जनरेट झालं होतं कोविड नंतर. का? प्रमोशन कशाचं? ह्या सिस्टमचं आणि या प्रोडक्टचं. त्यावेळेस जर बघितलं तर हे 2000, इथं जर बघितलं तर 2021ची पेमेंट स्लिप आहे. त्या इथं 6,31,000, 10,00,000, 16,00,000, 17,00,000, 15,00,000, 18,00,000, 16, 18, 22, 20 हे महिन्याचं पेमेंट बोलतोय मी नाही. हजारो लोक जेव्हा प्रोडक्ट वापरतात, लोकांना प्रोडक्टबद्दल सांगतात, तर ॲटोमॅटिक एवढ्या मोठ्या अचिव्हमेंट तयार होतात. आणि हाच मौका, हाच बिझनेस मी तुमच्यापर्यंत घेऊन आलोय, समजून सांगू राहिलोय. त्याच्यामुळं पेशन्स थोडे, आणखीन एक 7-8 मिनटं पेशन्स ठेवा. त्यानंतर 22-23ला बघा, पुन्हा टॅक्स ते सर्टिफिकेट आहे, 16A वरती सर्टिफिकेट आहे, टॅक्स क्रेडिट जायला आहे. आणि ऑलमोस्ट 2,79,00,000 रुपये हे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटच्या डिटेल्सवर मी बोलू राहिलोय. याचा टॅक्स व्हाईट कॉलर बिझनेस ह्या जवळपास इथं माझं 3 करोड रुपये इन्कम जनरेट झालं होतं. त्यानंतर 23-24ला बघा 3,98,50,000, इथं जवळपास 4.25-4.5 करोड रुपये इन्कम झालेलं आहे. इथं टॅक्स डिडक्ट झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर इथं 24 आणि 25 ही AI जनरेटेड इमेज आहे, तुम्हाला प्रॉपरली अंडरस्टँड होण्यासाठी. इथं बघा, जो टोटल अमाऊंट क्रिएटेड झाली तर 4,18,43,000. माझा TDS डिडक्ट झाला होता 17,71,000. कशामुळं? फक्त दुकान बदललं आणि लोकांना दुकान बदलण्यासाठी मदत केली, प्रोडक्ट प्रमोट केले आणि सिस्टमला प्रमोट केलं. आणि आज माझ्या नेटवर्कमध्ये ह्या मॅडम आहेत बघा, 13,00,000, 18,00,000, 34,00,000 महिना. आज जर इथं मॅडमनी बघितलं तर 8-8 गाड्या घेतल्यात, मला वाटतं 10-11 करोड रुपयाची इन्कम केलं. इथं अमोल पारख सर येतं, सरांचं बघा 10,00,000, 11,00,000, 41, 19,00,000, 70,000, 3 महिन्याचे 41,50,000, हे पण बँक स्टेटमेंट आहेत. आज जर बघितलं तर मॅडमनी, सविता मॅडमनी 2-2 मर्सिडीज घेतल्या, सर पण मर्सिडीज वापरतात. आज सरांचं जर इन्कम बघितलं तर सरांनी पण करोड रुपये इथं अर्निंग जनरेट केलंय. सराची खाली तर बँक स्टेटमेंट येतं. त्यानंतर हे तुषार सर येतं, इथं सरांचं इन्कम बघा 3 महिन्याचं 25,58,000. इथं हे बँकर आणि टीचर होते, 3 महिन्याचं पेमेंट बघा 26,32,000. यांनी पण मोठे घर, गाडी, फॉरेन टूर, यांचे अचिव्हमेंट्स मर्सिडीजपर्यंत पोहोचले. त्यानंतर इथं बघा, इथं 23,43,000 3 महिन्याचं बँक स्टेटमेंट सहित इन्कम आहे. आणि त्यानंतर असे वेगळे वेगळे लीडर आहेत, शेकडो हजारो लोक आहेत जे पैसे कमवून राहिलेत, प्रोडक्ट वापरू राहिलेत, प्रोडक्ट प्रमोट करू राहिलेत. आणि याच्यामुळे बघा, यांनी मोठे मोठे टर्नओव्हर इथं जनरेट केलेत. तर इथं टर्नओव्हरमध्ये जर पाहिलं तर इथं 10 करोडचा टर्नओव्हर आहे, 15 करोड, 15 करोड, 7 करोड, कारण नेटवर्क तो हा टर्नओव्हर होतो. म्हणजे प्रोडक्ट वापरणं, वारंवार वापरणं, नवीन नवीन लोक कनेक्ट होणं, या सगळा कम्युनिटी टर्नओव्हर कॅल्क्युलेट केला जातो. 8 करोड, 10 करोड, 16 करोड, 11 करोड. आणि एवढा मोठा टर्नओव्हर करायला यांनी काय करोड रुपये लावलेत का? नाही. 14 करोड, 30 करोड, 25 करोड, 28 करोड, हे वेगवेगळे लोक, प्रोफेशनचे लोक आहेत, वेगवेगळ्या क्लासचे, वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे लोक आहेत. 28 करोड, 42, 20, 13 करोड, 30 करोड, 15 करोड, 21 करोड, 32, 65, 41, 29 करोड, 35 करोड, 75 करोड, 100 करोड, 1,250 करोड. का बरं एवढा मोठा बिझनेस हो राहिला आहे? प्रोडक्टची क्वालिटी भारी आहे, प्राईस भारी आहे, लोक प्रोडक्ट घेऊ राहिलेत, रेग्युलर वापरू राहिलेत, प्रमोट करू राहिलेत, म्हणून एवढा मोठा टर्नओव्हर तयार होऊ राहिला आहे. आणि आज बघितलं तर लोक आपल्या बेसिक कार घेऊ राहिलेत, मीडियम लक्झरी कार घेऊ राहिलेत, लक्झरी कार्स घेऊ राहिलेत. काय असतं? घर पाहिजे, हे बघा गाड्या, मर्सिडीजपर्यंत. मी एकटा मर्सिडीज नाही घेतली, 9 मर्सिडीज जनरेट झाल्या आमच्या नेटवर्कमध्ये. या मर्सिडीज याच्यामुळं, ह्याच प्रोडक्टच्या माध्यमातून काय केलं, दुकान बदललं, रेग्युलर वापरणारे प्रोडक्ट दुसऱ्या ब्रँडचे वापरण्यावेळेस इथले वापरायला सुरू केले. 1,000+ लोक आहेत ज्यांनी आपल्या आपल्या गाड्या घेतल्या, 300+ लोक आहेत जे आपले आपले घर घेतले. जसं मी सांगितलं होतं ना, कार बोनस, हाऊस बोनस. त्यानंतर 7,500 लोक आहेत ज्यांनी डोमेस्टिक आणि फॉरेन टूर कंपनी अचीव केल्या, कंपनी वर्षाला टूर देतात इथं. त्यानंतर असे मोठे मोठे क्राऊडमध्ये फंक्शन आहे, तुम्ही तर मला झूमवर ऐकू राहिलात, पण अशा हजारो लोकांच्या गर्दी तयार होतात. 5-5, 10-10 हजार लोकांचे प्रोग्राम होतात, आणि ते एज्युकेट केलं जातं, डेव्हलप केलं जातं. हे माझं प्रोफाईल आहे. माझ्या नेटवर्कमध्ये जर पाहिलं तर 3,500 असे लोक आहेत ज्यांनी 1,00,000 ते 11 करोड रुपये इन्कम कमवलं. आज मी जर बघितलं तर 50 टूर अचीव केल्यात, 8-8 कार ह्या, 4-4 घरं झाले, तर 90 लाखापर्यंत हायस्ट पे आउट, वर्षाला 5-5.5 करोडचं इन्कम ब्रेक केलं.
करोड रुपये ह्या इंडस्ट्रीतून अर्निंग लोक करतायत, आम्ही करू राहिलो. आणि याच्या थ्रू स्ट्रॉंग सिस्टम क्रिएट केलं, ESSI, ज्याचं नाव आहे इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम इंडिया. त्याचे फाउंडर आहेत डॉक्टर अशोक तोडमल, यानी की मी. आज जर बघितलं तर सोशल मीडियाला मला कम्युनिटीमध्ये 2.8 मिलियन म्हणजे 28 लाखापेक्षा जास्त लोक फॉलोवर आहेत, आणि 90 मिलियन प्लस रीच म्हणजे 9 करोडपेक्षा जास्त लोकांपर्यंत रीच जनरेट झाला आहे. तर हे सोशल मीडियाच्या अकाउंटमध्ये जाऊन तुम्ही अशोक तोडमल ESSI सनेज सर्च करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला आमचे प्रोडक्ट्स समजतील, ट्रस्ट वाढेल, आणि हे प्रोडक्ट वापरण्यासाठी आणि प्रमोट करण्यासाठी तुमच्यात कॉन्फिडंट येईल, आणि तुम्हाला पण असं मोठे इन्कम जनरेट होऊ शकतं. आपण एक छोटा व्हिडिओ पाहूया. ओ निकम्मों का काम नहीं ये अमीर बन जाना, आगे है जाना, मंजिल को है पाना, आगे है जाना, मंजिल को है पाना, आगे है जाना, हमें मंजिल है पाना. अनगिनत खूबसूरत ये सपने पाने के लिए साथ है सब अपने. अनगिनत खूबसूरत ये सपने पाने के लिए साथ है सब अपने. मिट्टी की मजाल है, दिल मेरा बेहाल है. मिट्टी की मजाल है, दिल मेरा बेहाल है. मेरे वतन का हुक्म है ये आगे है जाना. सन एच में जाना, मंजिल को है पाना. सन एच में जाना, सन एच है खजाना. आगे है जाना, हमें मंजिल है पाना. सो चला, ज्या इंडस्ट्रीबद्दल मी समजवलं तिचं नाव आहे डायरेक्ट सेलिंग. जसं तुम्ही पाहिलंच होतं की मधल्या चेनमधले 60% पैसे जे वाटले जातात ते आपण समजून जातोय, कस्टमर आणि डिस्ट्रीब्युटरपर्यंत पोहोचवतोय. तर जगामध्ये ही इंडस्ट्री जर बघितलं तर 1940 साली सुरू झालेली आहेत. 55 देशामध्ये आहे. 14 लाख 15 लाख करोड प्लस बिझनेस झालाय. आणि भारतात 2025 फक्त 25,000 कोटीचा बिझनेस झालाय. भारतात आता जस्ट बूम सुरू होणार आहे. स्कूल कॉलेजेसमध्ये याचे सब्जेक्ट शिकायला जाऊ राहिलेत. आज जर बघितलं तर डिग्री, डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएशन आलेत सलोनी युनिव्हर्सिटीमध्ये. 2021ला याच्यावर बिल पास झालं, गव्हर्नमेंट अप्रूव्ह प्रोजेक्ट आहे. केंद्र सरकार ने डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री को दिया लीगल स्टेटस. डायरेक्ट बघा, न्यूज आलेली. सेंट्रल डायरेक्ट मिनिस्टर आहे सेलिंग आता. की ताकत क्या है? क्या आप बहनें जानती हैं? डायरेक्ट सेलिंग की ताकत क्या है? क्या आपके माध्यम से आप हिंदुस्तान में उस ताकत को पहुंचाती हैं, हाँ या ना? पूरी दुनिया में डायरेक्ट सेलिंग की ताकत है लगभग 16 लाख करोड़. बघा, आता भारत- इथं जर बघितलं तर एक सेंट्रल मिनिस्टर बोलतायत जगामध्ये 16 लाख कोटीचा टर्नओव्हर. दिल्लीमध्ये एक 15-20 डायरेक्ट सेलिंगच्या लेडीजचा प्रोग्राम झाला, इथं टॉक केला जातोय. म्हणजे या मॉड्यूलला रिकमेंड केला जाते. गव्हर्नमेंट सांगू राहिले आम्ही जॉब सगळे देऊ शकत नाही बाबा, तुम्हाला एंटरप्रेन्योर बिझनेस करावं लागेल, तुम्हाला उतरावं लागेल, तुम्हाला अशा इंडस्ट्रीमध्ये यावं लागेल. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री आज देश की मातृशक्ति को सशक्त बनाने में आता बघा, हे कोण येतं? उत्तराखंडचे सीएम श्री पुष्कराज सिंग, हे पण डायरेक्ट सेलिंगवर बोलू राहिलेत. त्यानंतर या दिल्लीचे सीएम काय म्हणतात बघू. सेलिंग एक ऐसा फील्ड है जो कहीं ना कहीं मग मला सांगा, सेंट्रल मिनिस्टर बोलतायत, वेगळ्या वेगळ्या स्टेटचे मुख्यमंत्री बोलतायत, न्यूज रिपोर्टर बोलतायत, आणि आज जर बघितलं तर कधी कधी आपल्याला डाऊट येतो, खरंच असेल का, हे होईल का, हे जमल का. तर त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे आमचा हॅपीनेस संदर्भात. जसं हेल्थ प्रोडक्ट थ्रू वेल्थ, बिझनेसचे ह्या प्रोडक्टला आणि या बिझनेसला प्रमोट करून वेल्थ जनरेट करू शकतात. आणि हॅपीनेस
स्पिरिच्युअल काही आमचे सेशन असतात ज्याच्या थ्रू मी कोण आहे, कुठून आलो, दुःख का होतं, माफ का करावं, माफी का मागावी, लाईफ कसं आहे. आज भरपूर प्रॉब्लेम आहेत, मेंटल रिलेटेड, इगो रिलेटेड, रिलेशनशिप रिलेटेड, सुसाईडपर्यंत लोक गेलेत. आज शेकडो हजारो लोक असे आहेत की जे स्पिरिच्युअलिटी थ्रू, ह्या नॉलेज थ्रू लोकांना आम्ही त्याचे सोल्युशन दिलेत आणि लोक आज चांगली जिंदगी जगू राहिलेत. तर ओव्हरऑल आम्ही हॅपीनेसवर पण काम करतोय की ज्याच्या माध्यमातून कधी कधी पैसे असतील, हेल्थ असेल तरी पण प्रॉब्लेम्स येतात, अशा वेगळ्या वेगळ्या घटना घडतात. तर ह्याच्यातून पण निघण्यासाठी आम्ही लोकांना सपोर्ट करतो. म्हणून आमचं मिशन आहे हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस. त्यासाठी आमच्या वेगळ्या वेगळ्या सेशनमध्ये बेसिकली ह्या टॉपिकवर चर्चा केली जाती. एक फोकस कसं राहावं, पेनमधून कसं निघावं, माफ कसं करावं, माफी कसं मागावी, का मागावी, केअर कशी करावी, इमिजिएट फास्ट डिसिजन कसे घ्यावे. ज्याच्यातून लोकांना जेव्हा समजतं मी कोण आहे, का आहे, जीवनाचा उद्देश काय आहे, वाईट का घडतं, तर लोक रिलीज व्हायला लागतात. तर ह्या टॉपिकवर पण चर्चा होती. आणि इंडियात नाही, जगामध्ये डायरेक्ट सेलिंगच्या इंडस्ट्रीमध्ये मला असं वाटतं ही चर्चा फक्त सनेज आणि एस मध्ये होती. सनेजची युनिक फीचर काय आहेत, इथं तुम्हाला तुमचं करंट काम सोडायची गरज नाही आहे, काम करता करता करू शकतात, नो मॅटर. फक्त तुम्ही 18 वयाच्या पुढं पाहिजेत. त्यानंतर इथं कुठलीच इन्व्हेस्टमेंट नाही आहे, झिरो स्टार्टअप कॉस्ट, कुठलं काही मोठं प्रोजेक्ट गाळाबिळा घ्यायची गरज नाही आहे. तुमच्या टाईमनुसार हे काम करू शकतात. फॅमिली, एंटायर फॅमिली हा बिझनेस डेव्हलप करू शकते. मग सनेजमध्ये करायचं काय, काय करायचं आहे, इथले दुकान बदलायचे, मग इथले प्रोडक्ट वापरायला लागायचे, बाकीचे वापरणं बंद करून जे इथं आहेत ते इथले वापरायला लागा. त्यानंतर शिका काय हे प्रोडक्ट्स काय आहेत, बिझनेस काय आहे, ऑपॉर्च्युनिटी काय. जसं मी तुम्हाला समजवलंय तसं इथले वेगवेगळे प्रोडक्ट बिझनेस ऑपॉर्च्युनिटी शिकू शकतात. आमचे ऑनलाईन काय ऑफलाईन काय इव्हेंट ॲक्टिव्हिटी होतात, त्याला अटेंड करा, यूट्यूबवर जा, तिथं अंडरस्टँड करा आणि काय करा, प्रमोट करा. काय आपले प्रोडक्ट्स आणि आपलं सिस्टम, हे ॲक्टिव्हिटी, हे तीनच काम आहेत. म्हणजे काय, प्रोडक्ट वापरणं, अभ्यास करणं, इव्हेंटमध्ये भाग घेणं आणि ह्या गोष्टीला प्रमोट करून एक नेटवर्क बिल्ड करणं. मग आपण बिझनेस सुरू करणार तर कुठला करणार, चांगल्याच ठिकाणी सुरू करणार ना. म्हणजे असा बिझनेस सुरू केला पाहिजे ज्याला मार्केट आहे, असंच तुम्ही आयडिया लावणार तुमचा बिझनेस सुरू करताना. मग हे वेलनेस इंडस्ट्रीचं फ्युचर काय आहे, बिझनेस टुडे काय म्हणतो, 71 कंझ्युमर टेक न्यूट्रासिटिकल ऑन रेग्युलर बेसिक. म्हणजे 71% असे लोक आहेत जे न्यूट्रासिटिकलचे प्रोडक्ट्स घेतात. B12 घेतंय, कॅल्शियम घेतंय, कोणी विटॅमिन डी घेतंय, कोणी आयर्न घेतंय, कोणी विटॅमिन सी घेतंय. म्हणजे 100 कोटी लोक आज जर बघितलं तर वेगळ्या वेगळ्या ठिकाणून सप्लिमेंट घेऊन राहिले मेडिकलमधून. म्हणजे 10 भारतीय लोकांमधले 7 लोक ऑलरेडी सप्लिमेंट घेतात वेगळ्या वेगळ्या ब्रँडचे. आपल्याला काय करायचंय, बस स्विच करायचंय. लोक ऑलरेडी खात आहेत, कारण की वेगवेगळ्या अवयला वेगवेगळे न्यूट्रिशन लागणार आहेत आणि तुमच्या घरात पण वेगवेगळ्या फाईल असतील, वेगवेगळे मेडिकल हॉस्पिटलच्या ट्रीटमेंट चालू असतील. तर तुम्ही पण याच्यातून स्वतःला मुक्त करू शकतात, इथून स्विच करू शकतात. म्हणजे तुम्ही नाही खाऊ घातलं, लोक खाऊ घालणारच आहेत, लोक प्रमोट करणारच आहेत. आणि ऑलरेडी डॉक्टर, मार्केट, टेक्नॉलॉजी एवढी वाढली आहे, तरी हजारावर हजार वाढूच राहिलेत, कमी नाही आहेत. म्हणजे सगळ्यात मोठा मार्केट असणार आहे इथून पुढं कशाचं, वेलनेस इंडस्ट्री, हेल्थ इंडस्ट्री, जिथं लोक हेल्थसाठी काही पण करायला तयार होईल. मग आपण लोकांना इथं मदत करतोय आजारातून निघण्यासाठी, आजारी न पडण्यासाठी त्यांच्या जेवणासोबत एक्स्ट्रा सप्लिमेंट लोकांना आपण रिकमेंड करू राहिलो. आणि त्यानंतर मार्केटमध्ये जर बघितलं तर आज जॉब, छोटे मोठे व्यवसायामध्ये फार कॉम्पिटिशन आहे. कारण की हेल्थ इंडस्ट्री तर भारी आहे, पण आज जर बघितलं तर जॉब सिक्युरिटी डिक्रीज होऊ राहिली आहे. त्यानंतर कॉम्पिटिशन आहे, अनएम्प्लॉयमेंट, अंडर एम्प्लॉयमेंट आहे, AI आलं आहे, त्याच्यामुळे भरपूर जॉब जाऊ राहिलेत. सोशल मीडिया, लेझिनेस, कंटाळपणा आला आहे. त्यानंतर जर बघितलं तर स्किल गॅप आहे, मेनी पीपल आर नॉट मार्केट रेडी नाही आहेत लोक. म्हणजे चांगले चांगले स्किल रिलेटेड लोक नसल्यामुळे त्यांना जॉबच भेटत नाही. त्यानंतर फ्रॉड आहे, अनसर्टेनिटी. त्यानंतर कुठे शॉर्टकट मार्केट डबल टेबल करण्याच्या पाठीमागं लोक स्वतःला चीट करून घेऊ राहिलेत. त्यानंतर महागाई वाढू राहिली, शिक्षण, आरोग्याचे खर्च, इच्छा, विचार घरचे वाढू राहिले, त्याच्यामुळे क्राईम रेट इन्क्रीज होऊ राहिला आहे. आणि कुठली स्कीम नाही, कुठलं डबल टेबल करण्याचं नाही, जुनून बिझनेस इथं तुम्हाला कामच करावं लागेल, मेहनत करावं लागेल, हळूहळू सुरुवात होईल, पण फार मोठ्या लेवलला ग्रो करू शकतात. मग इथं काम कसं केलं जाणार, इथं तुम्हाला ID पासवर्ड भेटन आणि त्यानंतर तुम्हाला इथं स्पॉन्सर टीमचा सपोर्ट भेटतो. त्यानंतर इथं स्पॉन्सर आणि टीमवर्कचा रोल असतो, तो तुम्हाला गाईड करतात. इथलं सनेजची एसीएसचे टूल्स आहेत आणि एसीएस आहे इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टमचे काही टूल्स आहेत, काही बुकलेट आहेत, काही यूट्यूबचा डेटा आहे, असा वेगळ्या वेगळ्या थ्रू तुम्हाला इथं डेव्हलप करण्यासाठी सपोर्ट केला जातो, आपल्या सिस्टम थ्रू, आपल्या सनेज थ्रू, आपल्या टीमवर्क थ्रू. मग काय करायचं, तुम्हाला कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, काय पाहिजे तुम्हाला. जर तुम्हाला वाटलं 1000-2000 रुपये वाचवायचे किंवा तुम्हाला हेल्थचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असेल तर आमचे प्रोडक्ट्स घ्या. जर रजिस्टर नसेल करायचं तर MRP मध्ये भेटतील, रजिस्टर केलं तुम्हाला डिस्काउंटमध्ये भेटतील. प्रोडक्ट वापरा आमचे, पैसे थोडे वाचवा आणि हेल्दी राहा. सुंदर प्रोडक्ट्स आहेत.
जर तुम्हाला असं वाटतं वेल्थ कमवायची, मला गाडी, घर, नाव, मान, सन्मान, महिन्याला 50,000 लाख 2 लाख रुपये आले पाहिजेत, महिन्याला 5 लाख आले पाहिजेत, आणि 40 वर्ष नाही 4 वर्षात मला असं वाटतंय तरुणपणे रिटायर व्हायचे, तर काय करा, इथं रजिस्टर करा स्वतःला, इथं प्रमोट करायला सुरू करा, शिकायला चालू करा, आणि एक चांगलं कंझ्युमर डिस्ट्रीब्युटर नेटवर्क बिल्ड करा. कारण की जगात सगळे मोठे लोक नेटवर्क बिल्ड करतात. आणि त्यानंतर जर तुम्हाला हॅपीनेस पाहिजे असेल, तुमच्या आयुष्यात काही कॉम्प्लिकेशन असतील, तर आमच्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व व्हा आणि इथले सेशन ट्रेनिंग्स अटेंड करायला चालू करा. इथून तुम्हाला याची उत्तरं भेटतील. आमच्या सोशल मीडियाला अशोक तोडमल चॅनलला जाऊन पण तुम्हाला काही इन्स्टा, फेसबुक, यूट्यूबवरती पण याचे सेशन ऐकायला भेटतील. मग चॉईस तुमची आहे. जर हे बिझनेस तुमच्यासोबत आलाय, जर नाही म्हटलात तर काय, ऑपॉर्च्युनिटी एकदाच दरवाज दे, हात नॉक करते, बेल वाजवते, तिला आत घ्या. कारण की नाहीतर मग पुन्हा लाईफमध्ये आयुष्यात शेवटी जगायचंच आहे. जर येस म्हणलात आणि हा नाही झाला बिझनेस, नाही तुम्ही प्रमोट केलेत, काय होईल? प्रोडक्ट वापरा, प्रोडक्ट रेग्युलर खा, काय इश्यू आहे? नाही आवडले नका वापरू. आणि जर वाटलं तुम्हाला प्रोडक्ट छान आहेत, प्राईस राईट आहे, बिझनेस पण लोकांना गरज आहे, पैसे पाण्याच्या घराघरात लोकांना आरोग्याचे, पैशाचे प्रॉब्लेम आहेत, विचाराचे प्रॉब्लेम आहेत, आणि इमॅजिन करा जर झालंच तर, जसं माझ्या लाईफमध्ये झालं, हजारो लोकांच्या लाईफमध्ये झालंय, होऊ राहिले, तर तुमच्या का नाही होणार? मग आजचा एक निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतो. मग डिसिजन इमिजिएट घेतलं पाहिजे. प्रेझेंटेशन पाहिलं, समज नसेल तर पुन्हा एकदा पहा, काही अंडरस्टँड, काही क्वेश्चन आले तर विचारा, पण इमिजिएट तुमचा आयडिया आणि पासवर्ड तुमच्याकडे आला पाहिजे, रजिस्ट्रेशन इमिजिएट झालं पाहिजे, इमिजिएट प्रोडक्ट तुम्ही वापरायला लागले पाहिजे, म्हणजे इमिजिएट एक लाईफ टर्निंग करायला तुम्हाला चान्स भेटू शकतो. कारण की राईट टायमिंगला बॉल आणि बॅट उचलले पाहिजे जर जायचं असेल तर. मग इथं जर तुम्ही ज्या पण व्यक्तीने तुम्हाला इथं आणलं असेल, बोलवलं असेल, सांगितलं असेल किंवा लिंक पाठवली असेल, तर तो तुमचा इंटरव्ह्यू असेल, तर तुम्हाला एक तुमच्या स्पॉन्सरचा एक आयडी क्रिएट करून देईल. तर तुम्ही जर इथं कनेक्ट झाला तर तुमचा आयडी कुठं असू शकतो, एक वर असू शकतो, इमिजिएट डायरेक्टला त्याच्या कनेक्टेडमध्ये होऊ शकतं. त्याचं 4-5 लोकांचं नेटवर्क बनवायचे, तर काही एकमेकाच्या नेटवर्कमध्ये लिंक पण सपोर्ट भेटू शकतो. तुमचा नंबर हा पहिल्या लेवलला असेल, पण जर तुमच्याकडून डिले झालं तर होऊ शकतं त्या व्यक्तीने ही लिंक स्वतः टाकायला पाठवली असेल. मग रजिस्ट्रेशन केलं, त्याचा आयडी वर रजिस्टर होऊ शकतो बाय डिफॉल्ट. त्याच्या रजिस्ट्रेशन नंतर त्याला वाटत असेल की मी खाली कुणाच्या खाली कनेक्ट करणार असेल, तर एखादं रजिस्ट्रेशन तुमच्या अंडर खाली होऊ शकतं. तुम्ही पहिलं ए ला येऊ शकतात, नसेल तर बी, नंतर मग सी लेवलला तुम्हाला जावं लागेल, असं खाली जाऊ शकतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं, जर व्हायचंच आहे, बिझनेस सुरू करायचा असेल, कस्टमर बनायचं असेल, तुम्ही कधी बनवू शकतात. पण जर मला वाटलं की बिझनेस प्रमोट करायचा आहे, तर जो तुमचा प्रमोटर आहे त्याच्याकडे 100, 200, 500 लोकांची पण लिस्ट असू शकते, मित्र नातेवाईकाची. तो त्यांना सांगू शकतो आणि 7-8, 10 लोकांना ॲड व्हायचंय, तर होऊ शकतं ते सुरुवातीला 4 लेग ओपन केल्या, तर कुठला एखादा माणूस तुमच्या अंडर खाली आला आणि तो जर चांगला इन्कम करायला लागला तर मोठा सपोर्ट भेटू शकतो. त्यांनी 50,000, 1 लाख रुपये कमवायला लागले तर तुम्हाला पण इनडायरेक्टली त्याचा बेनिफिट होतो. म्हणून जर करायचं असेल तर राईट टायमिंगला तुमचं रजिस्ट्रेशन होणं फार गरजेचं आहे. कारण की योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ म्हणजे आत्ताच. कारण की मी 2010ला जेव्हा प्रेझेंटेशन पाहिल्यानंतर मला काही क्वेश्चन पडले होते, मी अंडरस्टँड केले, पुन्हा पाहिलं, समजून घेतलं, प्रश्न विचारले आणि इमिजिएट सांगितलं होतं की येस सर, मला इमिजिएट ॲक्शन करायची. कारण की मी पण ह्या बिझनेसमध्ये ऑलरेडी मला डिले झालं यायला. मला असं वाटतंय माझ्या प्रिव्हियस जनरेशनमध्येच हा बिझनेस यायला पाहिजे होता. तर मी इमिजिएट ॲक्शन घेणार. तर मी इमिजिएट ॲक्शन घेतली. तर मग तुम्हाला प्रोडक्ट घ्यायचे असतील, युजर बनायचं असेल, रजिस्टर युजर बनायचं असेल तरी, आणि बिझनेस सुरू करायचा असेल, तर तुम्हाला ज्यांनी लिंक पाठवली, ज्यांनी समजवलंय, त्याच्याकडंच तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि मला असं वाटतंय आजचे प्रेझेंटेशन तुम्ही ऐकलं असेल किंवा मध्ये काही सोडला असेल, काही कॉल घेतला असेल किंवा मध्ये काही स्किप झाला असेल, तर रिमाइंड करू पहा. जरी प्रेझेंटेशन 1 तासाचं असेल तर हे प्रेझेंटेशन तुम्ही 2, 3, 4 तास लावा पाहण्यासाठी. पण एक ना एक गोष्ट समजून घ्या आणि काय नाही समजलं तर प्रश्न विचारा. कारण की लाईफ तुमची आहे. 1000 वर्ष जगायला नाही आलो, 60, 70, 80 वर्षाची लाईफ आहे. आलोयत आणि जायचंय. सूर्य प्रकट होतो आणि अप्रकट होतो. आपण या शरीरात आलोत आणि जावं लागेल. म्हणजे येणं आणि जाण्याच्या मध्ये जगायचंय, आणि त्यासाठी पाहिजे पैसे, त्यासाठी पाहिजे आरोग्य, त्यासाठी पाहिजे आनंद, त्याच्यासाठी आनंद, आरोग्य, ते इच्छा, घर, गाडी, फॉरेन टूर, नाम, मान, सन्मान. आणि हे जर तुम्ही जे करताय त्याच्यातून होणार असेल तर डोंट वेस्ट टाइम. पण तुम्हाला जर वाटतं की तुम्ही जे करता त्याच्यामधून 10% कॅटेगरीमध्ये जाता येणार नाही, मी जे करतोय त्या कॅटेगरीमध्ये माझ्याकडे टाइम फ्रीडम, मनी फ्रीडम नाही, मी जे करतोय ते अनफॉर्च्युनेटली जर इन्कम बंद झालं तर माझी फॅमिली रस्त्यावर येईल, आणि येणाऱ्या काळात हळूहळू माझ्या वयासोबत माझी एनर्जी कमी होईल आणि माझं इन्कम पण डाऊन होऊ शकतं. आणि जर तुम्हाला वाटत असेल की खरंच मला माझ्या परिवारासाठी एकदा 4-5 वर्ष एक चांगलं काम करून, जसं पाईपलाईन टाकतात,
इलेक्ट्रिकचं कनेक्शन घेतात. तसं जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरात लगातार पैसे फ्लो व्हायला पाहिजेत. मी 2010 साली सुरू केला बिझनेस. इमॅजिन करा, आज सुरुवातीला 2-3 वर्ष मी मेहनत घेतली आणि आज फार मोठा बिझनेस जनरेट झाला. आज लाखो रुपये मंथली कमवून राहिलोय. माझा पैसा मला पैसे कमवून देऊ राहिला आहे. गाड्या झाले, घरं झाले, मान सन्मान, फॉरेन टूर, माझा पैसा मला पैसे जनरेट करून देऊ राहिला. म्हणजे काय, मी मेहनत केली, पैसे आले, पण आता पैशाने पैसे जनरेट व्हायला लागले. नो मॅटर तुमचं शिक्षण काय आहे, तुमचं वय काय आहे, छोटे मोठे, गोरे काळे, कुठल्या जातीतले आहेत, काय दशा आहे, काय सिच्युएशन आहे माहीत नाही. पण जर तुम्हाला असं वाटतं की यस, माझ्या आयुष्यात मला काहीतरी करून दाखवायचंय, तो माझा एक डायलॉग आहे जो 3 इडियट पिक्चरमध्ये ऐकला होता. कामयाबी के पीछे मत भागो, कामिल बनो और कामयाबी झक मार के पीछे आएगी. तो क्या करना होगा, काय करावं लागेल, आयडी क्रिएट करा, ऑर्डर प्लेस करा आणि प्रोडक्ट वापरायला चालू करा. आपले ट्रेनिंग मीटिंगचे इव्हेंट्स अटेंड करायला चालू करा. युट्यूबवरचा अभ्यास करायला चालू करा. आपल्या प्रोडक्टबद्दल लोकांना सांगायला करा आणि हळूहळू हळूहळू ह्या बिझनेस तुम्ही एक बिल्ड करून तुमच्या घरामध्ये महिन्याला 2,000, 5,000, 10,000, 25,000, 50,000, 70,000, 1,00,000, 2,00,000, 5,00,000 रुपये, गाडी, घर, फॉरेन टूर, लक्झरी लाईफ आणि आजची चांगली वेल्थ आणि हॅपीनेस मिळवण्यासाठी मी भगवंताकडे प्रार्थना करतो की तुम्ही सद्बुद्धी घ्या. कशा सद्बुद्धी तुम्हाला भेटावी का, माझ्यासाठी नाही, ज्यांनी लिंक पाठवली त्यांच्यासाठी नाही, तुमच्या परिवारामध्ये तुमच्या थ्रू फार मोठे त्यांच्या अपेक्षा आहेत. तुम्ही छोटे, तुमचे मुलगा असून द्या, मुलगी असून द्या, नवरा असताना, पत्नी असताना किंवा आईबाप असताना, नो मॅटर, पण तुमच्यामुळं तुम्हाला खुश व्हायचे, परिवाराला खुश करायचे, सोसायटीला खुश करायचे. 3 महत्वाचे काम: प्रेम, मदत करणं आणि सेवा करणं. प्रेम करा, मदत करा आणि सेवा करा. कुणाची? स्वतःची, परिवाराची आणि समाजाची. या समाजाला, तुम्हाला, परिवाराला आणि तुम्हाला स्वतःला प्रेम, मदतीची आणि सेवेची गरज आहे. सो या आमच्यासोबत फार जबरदस्त लेवलला मोटिवेट करण्याचं आपण काम करतोय, इन्स्पायर करण्याचं काम करतोय. आणि मला असं वाटतं हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस इंडस्ट्री फार मोठी इंडस्ट्री आहे आणि याच्यामध्ये फार मोठी ग्रोथ तयार होऊ शकते तुमची. सो बेस्ट ऑफ लक. जर हा प्रेझेंटेशन तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, काय आवडलं कमेंट करा. आणि हेच प्रेझेंटेशन जेव्हा तुम्हाला वाटतं की हा बिझनेस मला करायचा आहे, ज्यांना पण तुम्हाला असं वाटतं की त्या लोकांना मला हा बिझनेस समजवायचा आहे, तर त्यांच्यासोबत घेऊन हा व्हिडिओ बसवा किंवा टीव्हीला लावा, टॅबला लावा, लॅपटॉपला लावा किंवा बाहेर असतील तर त्यांच्यासंग बोलून त्यांना व्यवस्थित पाहायला लावा. त्यांना ह्या गोष्टी सगळ्या पटतील, जसे तुम्हाला पटल्या तर ऑटोमॅटिक तुमचं नेटवर्क बिल्ड व्हायला लागेल. सो मी तुम्हाला शुभेच्छा देतो तुमच्या आयुष्यात हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस अचीव्ह करण्यासाठी. या आमच्यासोबत आपण मिळून ग्रो करूया. आज जर बघितलं तर तुमच्या परिवाराला, आपल्या सोसायटीला हेल्दी, वेल्दी आणि हॅपीली बनवूया. थँक्यू व्हेरी मच.